सर्वांना सविनय येईल. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे, सगळ्यांनी बोलत दिसत असते. आपण लास्ट लेक्चर पर्यंत शिकलो होतो. लास्ट लेक्चरला बघितलं होतं पंचमी विभक्तीपर्यंत. पंचमी विभक्तीपर्यंत बघितले होते. पंचमी विभक्तीपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? पंचमी विभक्तीपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. आहे का पंचमी विभक्तीपर्यंत असेल तर हो बोला, किंवा एकाने नाही बोला. सर मला एक प्रश्न विचारायचं होतं. हा बोला. जर ते होमवर्क दिलं होतं सर, मराठी टू पाली भाषांतर करा, त्याच्यात 22 नंबरचा होता प्रश्न की राजे मंत्र्यांसह द्वीपांना रक्षितात. तर मंत्र्यांसह सर द्वीप तर हे सर स्थान झालं ना? हो. तर त्याच्यात हा, तर त्याच्यात सप्तमी बहुवचन नाही लावू शकत का आपण? त्याच्यात पंचमी विभक्ती हे दिलंय ना? हो, पंचमी विभक्ती आहे. तर सप्तमी बहुवचन पण लावू शकतो का आपण? नाही, कारण द्वीपांना अजून आपण सप्तमी विभक्ती शिकू ना, त्यावेळेस त्याच्यात मराठी प्रत्यय बघणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला कळेल की सप्तमी विभक्तीचा वापर कसा करायचा आहे. अच्छा, ओके सर. आणि सेम होतं एक 24 नंबरचा, राजा प्रासादात बुद्धांना वंदन करतात. तर हे प्रासाद पण एक स्थान झालं ना सर? ते स्थान झालं, पण जरी ते स्थान असलं ना. आता येतोय आवाज? हॅलो. हो येतोय येतोय. हा, आता क्लिअर आहे? हो क्लिअर आहे. ओके. तर आपण जे बघितलं होतं ते सप्तमी विभक्ती मधले जे प्रत्यय आहे, ते सप्तमी विभक्ती मधले जे प्रत्यय, ज्यावेळेस आपण ते सप्तमी विभक्ती शिकू त्यावेळेस ते क्लिअर होईल, तोपर्यंत ते क्लिअर होणार नाही. आता आपण पहिले षष्टी विभक्ती बघूया. षष्टी विभक्तीनंतर या सप्तमी विभक्तीचा वापर कसा केला जातो, कारण की खूप ठिकाणी स्थान येणार आहे, पण ते स्थान काय म्हणून आलंय त्यासाठी त्याचा वापर कसा करायचा त्याच्यावर ते अवलंबून आहे. तर आपण षष्टी विभक्ती बघूया. आता षष्टी विभक्तीचा वापर जो आहे, तो वापर जो आहे तो कशा पद्धतीने करायचा ते आपण बघणार आहोत. तर षष्टी विभक्ती सगळ्यात पहिले, जसं की आपण बघितलं होतं की विभक्तीचे प्रत्यय पठमा कशासाठी वापरतो, सांगायचंय तुम्ही सगळ्यांनी. पठमा विभक्ती कशासाठी वापरतो आपण? करता. त्यानंतर द्वितीया कर्म बरोबर. तृतीया करण. ओके. चतुर्थी संप्रदान म्हणजे काय? ज्याला लाभ होतो किंवा ज्याला दिलं जातं. बरोबर. दान देण्याची क्रिया. उपयोग. त्यानंतर पंचमी अपादान. या ठिकाणी काय घडतं? क्रिया घडते. हो, पण कोणती क्रिया घडते? दूर जाण्याची क्रिया. वियोग पासून हो, दूर जाण्याची क्रिया किंवा वियोग वेगळं होण्याची जी क्रिया घडते ती पंचमी विभक्तीचा वापर आपण त्या ठिकाणी करत असतो. ठीक आहे. आता आपण पुढची विभक्ती बघणार आहे, ती कोणती विभक्ती आहे? षष्टी विभक्ती. ठीक आहे. आता तुम्ही तुमचे आवाज म्यूट करा. ठीक आहे. षष्टी विभक्ती जी आहे त्या षष्टी विभक्तीचा वापर आपण वाक्यामध्ये संबंध दर्शवण्यासाठी करतो. वाक्यामध्ये आपण संबंध दर्शवण्यासाठी कोणत्या विभक्तीचा वापर करतोय? तर षष्टी विभक्तीचा वापर हा करत असतो. तर षष्टी विभक्तीचे जे प्रत्यय आहे ते प्रत्यय काय आहे, तर ते आपण पहिले बघूया. षष्टी विभक्तीचे प्रत्यय बघूया.
षष्टी विभक्ती जी आहे, षष्टी विभक्तीचे प्रत्यय काय आहे? जेव्हा नामाच्या शेवटी अस, आता आपण फक्त याचा उच्चार करू शकत नाही म्हणून आपण अस प्रत्यय म्हणतो. अस हे प्रत्यय लागतं त्यावेळेस नामाची काय होते? षष्टी विभक्ती एक वचन होते. अस हे ज्या वेळेस नामाच्या शेवटी आपण अस प्रत्यय लावतो त्यावेळेस नामाची षष्टी विभक्ती एक वचन होतं. आणि नामाच्या शेवटी आनम हे प्रत्यय लावतो त्यावेळेस नामाची षष्टी विभक्ती बहुवचन होते. बहुवचन किंवा अनेक वचन. तर हे दोन प्रत्यय लक्षात ठेवायचे. या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं कारण की हे दोन्ही प्रत्यय आपल्याला चतुर्थी विभक्तीमध्ये पण मिळतात आणि षष्टी विभक्तीमध्ये पण मिळतात. पण चतुर्थी विभक्तीमध्ये ते काय म्हणून येतं की ज्या ठिकाणी लाभ होतो एखाद्या व्यक्तीला, संप्रदान, त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती येते. पण ज्या ठिकाणी लाभाची क्रिया घडत नाहीये पण दोन गोष्टींमधला, दोन व्यक्तींमधला ज्या ठिकाणी संबंध दर्शवला जातो त्या ठिकाणी आपल्याला षष्टी विभक्तीचा वापर हा आपण करत असतो. तो कसा? तर आपण जर बोललो की बुद्धाचा धम्म, आता ह्या गोष्टीमध्ये संबंध दर्शवलाय. बुद्ध आणि धम्म या गोष्टींमध्ये एक संबंध दर्शवलाय, बुद्धाचा धम्म. तर त्या ठिकाणी आपण कोणत्या विभक्तीचा वापर करतो? तर षष्टी विभक्तीचा वापर हा करत असतो. तर षष्टी विभक्तीचा वापर करत असताना आपण मराठी जे प्रत्यय वापरतो ते कोणते वापरतो? मराठी प्रत्यय चा, ची, चे. मराठी प्रत्यय कोणते वापरतो? चा, ची, चे. बुद्धाचा धम्म, त्या पद्धतीने. मग आता बुद्धाचा धम्म जे आपण लिहिलाय बोर्डवर त्याचं तुम्ही पाली कसं कराल? कसं येणार? बुद्धस्स धम्म. बुद्धस्स काय येणार? धम्म. धम्मला प्रत्यय नाही लागणार? थोडा विचार करा. काय वाटतं? धम्मला प्रत्यय मला वाटतं की जर फक्त एवढंच जर बुद्धस्थ धम्म फक्त एवढंच पूर्ण वाक्य जर आपल्याला आणखी दुसरं बनवायचं असेल तर लागू शकतं धम्म. ओके, पण असं जर छोटं वाक्य बुद्धाचा धम्म नाही लागणार सर. मला बुद्धस्थ धम्मो ओ प्रत्यय लागेल. अच्छा. बुद्धस्थ धम्मो कारण की मेन जो आहे ते धम्माविषयी बोललं जात आहे. धम्म आहे पण कोणाचा धम्म आहे तो? तर बुद्धाचा धम्म, म्हणून बुद्धस्थ धम्मो. त्याचे उदाहरण आपण घेऊया. उदाहरण घेतले की आपल्याला आणखी धम्म बोला. हे सर मो कसं लागेल, म्हणजे धम्मो कसं लागणार तिथे? आता आपण हे इथे या वाक्यामध्ये तसं बघितलं तर धम्म हा जो आहे हा कर्ता म्हणून आलेला आहे, धम्म. आणि मग तो संबंध दर्शवलाय कोणाशी? बुद्धाशी. म्हणून इथे बुद्धाला आपण अस्य प्रत्यय लावलाय. धम्मो, बुद्धस्स धम्मो. चाच्या ऐवजी आपण स लावलंय, बुद्धस्स, म्हणजे ते पूर्ण झालंय. मग धम्म तसंच राहू शकतं. मो लावला हा नाही कळलं. नाही, कारण की कुठलंही वाक्य जे आहे ना त्या ठिकाणी आपल्याला ओ प्रत्यय लावावा लागेल. ठीक आहे तुम्ही म्हणताय, पण मराठी अनुसार ते धम्म बरोबर आहे, पण पाली अनुसार आपल्याला प्रत्यय लावावा लागेल ओ प्रत्यय. जसं की मी विचारलं की तुमचं, कोणी मला विचारलं की तुझं नाव काय, तर मी काय म्हणणार? मम नाम विकासो.
ओ प्रत्यय लावला. मी केवळ विकास मम नाम विकास नाही म्हणू शकणार, इथे ओ प्रत्यय लावावा लागेल आपल्याला. ओ प्रत्यय आपण दोन अर्थी वापरत असतोय. ज्यावेळेस आता बघितलं गेलं तर आपल्याला एखाद्या ठिकाणी सिंगल वर्ड उच्चारायचा आहे त्या ठिकाणी वापरू शकतो, आणि प्रथमा विभक्ती म्हणून पण आपण कर्ता म्हणून वापरतो. बरोबर. त्या वाक्यामध्ये मेन काय आहे, आता बुद्धाचा धम्म या वाक्यात मेन काय इथं धम्म आहे, तर अच्छा, तो त्यासाठी कर्ता आपण त्याला प्रथमा विभक्ती वापरली. अच्छा, कर्ता घेतलाय म्हणून प्रथमा विभक्ती लावली आहे त्याला. हो, कधी कधी कर्ता नसेल पण त्या वाक्यामध्ये जो मेन आहे इथे धम्म मेन आहे, तर त्यावेळेस पण आपण प्रथमा विभक्तीचा वापर हा करत असतो. थँक्यू सर. ओके, ठीक आहे. आता आपण काही उदाहरणं घेऊया, उदाहरणातून अजून क्लिअर होईल आपलं. पहिलं उदाहरण घ्या. उपासकस्य पुत्ता समनेहि सह विहारं गच्छन्ति. आता सगळ्यात पहिले सांगायचे हे वाक्य एक वचनातील आहे की बहुवचनातील? बहुवचनातील. कसं ओळखलं बहुवचन आहे? गच्छन्ति सर. बरोबर, गच्छन्ति वरून तुम्ही ओळखलं की बहुवचन आहे. गच्छन्ति हे काय आहे वाक्यामध्ये? क्रियापद. बरोबर, क्रियापद आहे. आणखी कोणतं क्रियापद आहे? कोणत्या काळातलं आहे? वर्तमान काळ. तृतीय पुरुष बहुवचन. वर्तमान काळ आहे, बहुवचन आहे. आणखी प्रथम पुरुष. प्रथम पुरुष बहुवचन. बरोबर. त्यानंतर वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? उपासक. नीट बघा, उपकस्य. वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? उपासकाचा पुत्ता. पुत्ता. बरोबर. बरोबर. का? कारण की ते आ प्रत्यय लागलाय. बरोबर सर. हे लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस विचारलं जाईल ना की कर्ता कोण आहे, तर कर्ता शोधत असताना कर्त्याला कोणती प्रत्यय लागतात? प्रथमा विभक्तीचे प्रत्यय पण काय बहुवचनात आहे? हा, आणि जर आपलं क्रियापदावरून आपल्याला कळालंय की हे बहुवचनाचं वाक्य आहे, तर कर्ता पण हा काय असणार आहे? बहुवचनाचा असणार आहे. म्हणून कुठल्या शब्दाला आपण बघायचंय की बहुवचनाची प्रत्यय लागली, ती प्रथमा विभक्ती, तो वाक्यामध्ये कर्ता म्हणून येणार आहे. म्हणून इथे काय पुत्ता काय आहे? कर्ता आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखी उपासकस्य, ही कोणती विभक्ती आहे? षष्ठी विभक्ती आहे. कशावरून ओळखलं? कस्य. हो, पण असं प्रत्यय हे चतुर्थी विभक्तीमध्ये पण लागतं. संबंध दाखवतात. संबंध संबंध आहे दर्शवतात. उपासकांचा पुत्ता बरोबर असलेला संबंध. बरोबर. तर हे लक्षात ठेवायचं की या ठिकाणी कोणाचा संबंध दर्शवलाय? उपासक आणि पुत्त मध्ये संबंध दर्शवलाय, म्हणून आपण इथे अस्य हे प्रत्यय लावलंय. म्हणून ही कोणती विभक्ती आली? षष्ठी विभक्ती. कोणतं वचन आहे? एकवचन. एकवचन. षष्ठी विभक्ती एकवचन आहे. त्यानंतर समनेहि सह, ही कोणती विभक्ती आहे? तृतीया. तृतीय बहुवचन. तृतीया बहुवचन. पंचमी का नाही येणार? तृतीया कशावर? बरोबर. सह हे हा जो शब्द आहे, ज्यावेळेस तो समनेही एही ह्या प्रत्ययानंतर लागतो, एही किंवा एधी, त्यावेळेस ते कोणतं वचन असणार आहे? तृतीया विभक्ती असणार आहे. आणि या ठिकाणी पण तृतीया विभक्ती काय आहे? बहुवचन आहे.
कर्म काय आलंय वाक्यामध्ये? विहारंग. विहार. आणि कोणतं आहे पूर्ण सांगा. ज्यावेळेस विचारलं जाईल ना की कर्म काय, तर मग त्यावेळेस तुम्ही पूर्ण वाक्य बोला की कोणतं आहे, कोणती विभक्ती आहे, कोणतं वचन आहे, म्हणजे ते क्लिअर होईल. द्वितीय विभक्ती एक. विभक्ती एक वचन. तृतीय विभक्ती एक वचन. नाही, द्वितीय विभक्ती एक वचन. कर्म हे नेहमी द्वितीयामध्ये असतं. द्वितीय विभक्ती हे नेहमी कर्म म्हणून वापरलं जातं. वाक्यात कुठेही कर्म येऊ द्या, तृतीय कर्म आल्यानंतर ते कोणतं असणार? द्वितीय विभक्ती असणार आहे. या ठिकाणी काय द्वितीय विभक्ती एक वचन आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पुढे शिकाल त्यावेळेस बघाल की कर्म जे आहे द्वितीय विभक्ती एक वचन हे सगळ्या याच्यानुसार, म्हणजे की स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी ह्या लिंगानुसार बदल होत नाही. त्याला लागणारं जे प्रत्यय आहे द्वितीय विभक्ती एक वचन हे अंग हे प्रत्ययच लागतं, हे सेम असतं. तर मग ह्या वाक्याचा अर्थ काय होणार? आता तुम्हीच अर्थ करा. काय येणार याचा अर्थ? उपासक पुत्रांसोबत. मराठी अनुसार करा. आपण पुत्र उपासकांचे पुत्रे समनांसोबत विहाराला जातात. नाही, उपासक एकच आहे. उपासकाचा पुत्र. उपासकाचा पुत्र श्रमणांसोबत विहारात. पुत्र अनेक वचन आहे, उपासक एकच आहे. हो, तर मग काय येणार? उपासकाचे पुत्र. उपासकाचे पुत्र किंवा मुले म्हणू शकता तुम्ही. कोणांबरोबर? श्रमणांबरोबर. श्रमण एक की अनेक आहे? अनेक वचन. श्रमणां सह किंवा श्रमणां बरोबर. सह किंवा बरोबर. श्रमणांबरोबर विहाराकडे जातात. आता एक नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण द्वितीय विभक्तीचा वापर करतो त्यावेळेस आपण विहारात वापरणं मराठी अनुसार चुकीचं राहील, कारण की ते द्वितीय विभक्ती. ती कशी? तर आपण कारण की तचा वापर जो आहे तो आपण सप्तमी विभक्तीमध्ये करतो, तर ते आपण बघणार आहोत. ज्यावेळेस आपण सप्तमी विभक्ती घेऊ त्यावेळेस ते क्लिअर होईल. हे वाक्य कळालंय? याच्यात काही डाऊट? विहाराला जातात नाही करता येणार का सर? मराठीत विहाराला जातात. हॅलो सर, मराठीत त्याला विहाराला जातात असं नाही करता येणार का सर? विहाराला जातात करू शकतात. विहाराला पण बरोबर आहे. विहाराला. आपण कारण की द्वितीय विभक्तीचे प्रत्यय काय बघितले होते? छे, साची, छे. चला नाही, द्वितीय विभक्ती. द्वितीया. सलाते ते सलाते. बरोबर. हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय, त्यामुळे ला वापरू शकतो आपण. ठीक आहे, बोर्डवरच लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा, आपण सेकंड वाक्य. हॅलो सर, ते मराठी प्रत्यय चे लागलाय, उपासकाचे. बरोबर. बरोबर, कारण की उपासक एकच आहे ना. असं प्रत्यय काय? षष्टी विभक्ती एक वचन. थँक्यू सर. हे छट्टी विभक्तीचे ते मराठीचे प्रत्यय कुठले सांगितले तुम्ही? चा, ची, चे. ओके. ताई, आवाज म्यूट करा बाकीच्यांनी. झालंय लिहून?
पुढचं वाक्य घेऊया. पुढचं वाक्य. भूपालस्य अमच्चा अस्सेहि सह पासा धम्मा निक्खमन्ति. हे वाक्य कोणत्या वचनाचं आहे? वचन. बहुवचन. बहुवचन. वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? अमच्चा. अमच्चा. बरोबर. कर्म काय? पासादम्मा. नाही सॉरी, असेही नाही, कर्म नाही. पहिले एकदा चेक करा, व्यवस्थित चेक करा. कर्म दिसते वाक्यात? पासादम नाही ठीक आहे, सर. कर्म नाही आलंय, पण ते पंचमी विभक्ती आलंय. पंचमी विभक्ती कोणती आहे? पासादम. ओके. आणि कोणाशी संबंध दाखवलाय? राजाचा आणि मंत्री. भूपालस्य बरोबर. मंत्री. अमच्च म्हणजे मंत्री. ठीक आहे. राजाचा कोणाशी संबंध दाखवलाय? मंत्र्याशी. आता ह्या वाक्यामध्ये पहिलं जे भूपालस्य आहे ते भूपालस्य काय, कोणती विभक्ती काय, कोणतं आहे वचन, कोणतं आहे? छठी एकवचन. षष्ठी विभक्ती एकवचन. अमच्चा प्रथमा बहुवचन. प्रथमा विभक्ती बहुवचन. त्यानंतर असेही सह तृतीया विभक्ती बहुवचन. बरोबर. पासादम्मा पंचमी विभक्ती बहुवचन. पंचमी एकवचन. बरोबर. आणि निक्खमन्ति बहुवचन. काय बहुवचन काय? वर्तमान काळ प्रथम बहुवचन. वर्तमान काळ. ठीक आहे. वर्तमान काळ बहुवचन. प्रथम पुरुष बहुवचन. ठीक आहे. हे कळालं. आता ह्या वाक्यामध्ये आपण इथे राजा आणि अमच, साऊंड म्यूट करा बाकीच्यांनी. राजा आणि अमच्चांमधला जो संबंध आहे या ठिकाणी दर्शवलाय. म्यूट करा बाकीच्यांनी. राजा आणि अमच्च्या मधला संबंध या ठिकाणी आपल्याला दिसतो. ठीक आहे. त्यानंतर असेही सह ही कोणती विभक्ती आहे? तृतीया विभक्ती बहुवचन आहे. त्यानंतर पासादम्मा जे आहे पंचमी विभक्ती पंचमी एकवचन आहे. ठीक आहे. तर त्या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? अमच्चा. आणि भूपालस्य हे काय आहे की भूपाल म्हणजे राजा. राजा आणि मंत्री मधला संबंध या ठिकाणी दर्शवला आहे. या वाक्याचा अर्थ काय होणार? मराठी अर्थ. राजाचे मंत्री घोड्यांबरोबर महालातून निघतात, राजवाड्यातून निघतात. पुन्हा एकदा सांगाल? राजाचे मंत्री बरोबर.
सर असेही सह एकवचन बहुवचन आहे ना हे? मग हो, बहुवचन आहे. घोड्यांबरोबर प्रसादातून प्रासादातून निघतात किंवा राजवाड्यातून महालातून निघतात. राईट. मग काय ना, राजाचे मंत्री घोड्यांसह किंवा घोड्यांबरोबर प्रासादातून निघतात. आता इथे तून प्रत्यय का लावलाय? पंचमी विभक्ती. पंचमी विभक्ती. जसं की आता तुम्ही मगाशी एक प्रश्न होता की कारण प्रासाद पण एक स्थान आहे, एक ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी आपण ते काय म्हणून आले, भलेही ते स्थान जरी असलं पण वाक्यात ते कोणत्या अर्थी आले त्यानुसार आपण तिथे विभक्ती लावत असतो, भले ते स्थान म्हणून असले तरीही. आणखीन एक पुढचं वाक्य घ्या. बोर्डवरचं लिहून झालंय? ठीक आहे. हो सर. वाक्य कितीही मोठं जरी असलं तरी त्या वाक्याला पहिले फोड करायची, त्याची एक एक शब्दाची फोड केली की वाक्य भाषांतर करणं सोपं जातं. पुढचं वाक्य, उपासका तथागतस्य सावकेहि पय्ये पुच्छन्ति. उपासका तथागतस्य सावकेहि पय्ये पुच्छन्ति. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य कोणत्या याच्यातलं आहे? वचनामधलं? बहुवचन. लगेच कळतं का? कारण की क्रियापदावरून आपल्याला कळतं की ते एकवचनात आहे की बहुवचनामध्ये आहे. आतापर्यंत आपण कोणतं फक्त बघितलं, आपण वर्तमान काळ बघितलाय. अजून आपण बाकीचे काळ बघितलेत का? नाही. बाकीचे नाही शिकलोय. ठीक आहे, तर आपण एक एक करून बाकीचे काळ पण बघणार आहोत. आज आपण भविष्य काळ पण बघणार आहोत. तर भविष्य काळ बघितल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत आपण जी वाक्य केली त्याच वाक्यांना तुम्हाला भविष्य काळ लावून त्याचं भाषांतर करायचं. तर ह्या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? उपासक. बरोबर. आणि कोणामधला संबंध दर्शवलाय? कोणाशी संबंध? तथागतांचा पण कोणाशी? तथागत सावक. सावक. उपासक आणि तथागत. पुन्हा वाक्य नीट एकदा वाचा. संबंध कोणाचा कोणाशी दर्शवलाय? उपासक आणि तथागत. कसं होईल जर उपासक आणि तथागतांचे श्रावक. तथागत आणि सावकेहि. एकदा नीट बघा की संबंध जो आहे, संबंध हा दोन व्यक्तींमध्ये दर्शवला जातो, ठीक आहे, किंवा दोन वस्तूंमध्ये दर्शवला जातो.
तर ह्या वाक्यामध्ये वाक्य काय, उपासका तथागतस्य सावकेही पय्ये पुच्छन्ति. ह्या वाक्यामध्ये संबंध कोणाशी दर्शवलाय? तथागत आणि तथागतांचे सावक. बरोबर, तथागतांचे श्रावक. म्हणून या वाक्यामध्ये काय येणार आहे? तथागत आणि श्रावकांमध्ये संबंध दर्शवला. बरोबर. मग हे वाक्याचा अर्थ काय होणार? वाक्याचा अर्थ बघण्यापूर्वी पय्येला कोणती विभक्ती लागली? बरोबर, द्वितीय विभक्ती बहुवचन. कारण की पय्ये हे जे आहे हे काय आलंय या वाक्यामध्ये? कर्म म्हणून आलाय. काय करण्याची क्रिया घडते? तर प्रश्न विचारण्याची क्रिया घडते, म्हणून ते कर्म आहे. ठीक आहे. अर्थ काय होणार? उपासक तथागतांच्या श्रावकांना प्रश्न विचारतात. उपासक तथागतांच्या श्रावकांना प्रश्न विचारतात. आता आपण भले एक वचनातला आहे, आपण काय केलंय? आदरार्थी म्हणून तथागतांच्या केलंय, नाहीतर काय येणार? तथागताच्या. दोन्ही बरोबर आहे. काय आदरार्थी म्हणून आपण तथागतांच्या केलंय, हे बहुवचन नाहीये. तथागतांच्या श्रावकांना. प्रश्न काय करतायत? विचारतात. आवाज म्यूट करायचा आहे बाकीच्यांनी. षष्टी विभक्तीमध्ये काही डाऊट आहे? आता समजेल षष्टी विभक्ती कशी ओळखायची, त्याचं भाषांतर कसं करायचं? विकास सर. हा बोला. अजून एखादं वाक्य घ्या ना. ओके. ठीक आहे. एक आता मराठी वाक्य घेऊया. आतापर्यंत आपण पाली वाक्य घेतले, कारण की आता पाली टू मराठी कळालं. आता मराठी टू पाली पण एक घेऊया. ठीक आहे. मच्छीमार लोकांसाठी मासे आणतो, कॉमा लाभ मिळवतो. मच्छीमार लोकांसाठी मासे आणतो, लाभ मिळवतो. आता ह्या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? मच्छीमार. बरोबर, मच्छीमार कर्ता आहे. आणि हे कोणत्या वाक्य
तिला फोन करती, सारखा फोन करतीये. बॅकग्राऊंड लोकांसाठी संबंध दर्शवतोय. बरोबर. मासे मासे काय म्हणून आलाय? कर्म म्हणून आलाय आणि आणतो आणि मिळवतो हे दोन क्रियापद झालेत. बरोबर, 2 क्रियापद झाले. मग कर्म पण 2 असायला हवे. लाभ मिळणं हे पण काय? लाभ आणि मासे हे दोन्ही काय झालंय? कर्म झालंय. कर्म हे दोन्ही पण कर्म आहेत. कारण की भले इथे आपण कॉमा दिलाय, पण मग ही 2 वाक्य झाली. हे एक वाक्य आहे का? नाही. तर ही 2 वाक्य आहेत. कशी? मच्छीमार लोकांसाठी मासे आणतो हे एक वाक्य झालं, आणि मच्छीमार लाभ मिळवतो. करता एकच आहे, मच्छीमार लाभ मिळवतो हे दुसरं वाक्य झालं, हे पहिलं वाक्य झालं. अशी 2 वाक्य आहेत. तर आता याचं भाषांतर करायचंय. आता मच्छीमार करताय, तर मच्छीमार करता असल्यामुळे मच्छीमारला आपण पालीमध्ये काय म्हणतो? धीवरो. बरोबर. मग इथे काय येणार? धीवरो. धीवरो. धीवरो, कारण तो करताय. आणि लोकांसाठी, लोकांना आपण इथे कोणत्या वचनामध्ये लोकांसाठी? अनेक वचनात. बरोबर. तर मग इथे प्रत्येका लागणार. लोकांसाठी आपण कुठला शब्द वापरतो? मनुष्य. मनुस्सानम. इथे कोणता प्रत्यय वापरला आपण? आनम. षष्ठी विभक्ती बहुवचन. आता मासेसाठी आपण शब्द काय पाली? मच्छ. काय ना? मच्छे. बरोबर. आणि आणतोसाठी? आहरती. बरोबर. मच्छे आहरती. आणि शेवटी पालीमध्ये फुल स्टॉप द्यायला विसरायचं. पण इथे आपण फुल स्टॉप नाही देणार. का? कारण की कॉमा. आणि लाभ मिळवण्यासाठी काय? लाभसाठी शब्द पालीमध्ये लाभच आहे, पण हे कर्म म्हणून आलाय, म्हणून लाभम. आणि मिळवतीसाठी लाभ मिळवतो. हे एकच आहे. क्रियापद तसं बघितलं तर एकच आहे, लाभ मिळवतो. मिळवतोसाठी आपण वेगळं न वापरता लाभम लभती. तर लभाती म्हणजे मिळवणे नाही ना? लभाती म्हणजे मिळवणे नाही. लाभ मिळवते याच्यासाठी आपण लभती वापरलाय. लाभम लभती. पण मिळवतो आपण नाही लावू शकत इथे. लाभ मिळवतो म्हणजे मिळवतोला एक शब्द असेल ना पालीत? हा, ते करू शकतो, पण इथे लाभम लभती आलाय ना, जो कर्म आलाय ना, लाभ मिळवतो, त्याच्यासाठी लभंती हा शब्द योग्य आहे. तिथे जास्त त्याचं वाक्य त्यावेळेस मी तुम्हाला ते सांगेन. वाक्य आले की त्यावेळेस आपण ते घेऊया. ओके सर. सर हे जे लाभम हे कर्मा द्वितीय एक वचन आलंय ना सर? हो बरोबर, द्वितीय विभक्ती एक वचन. आणि इथे मासे कर्म द्वितीय बहुवचन आहे ना? हो, कारण की तिथे अनेक मासे आणि लाभ मिळवतो. लाभ एक किंवा अनेक म्हणू शकतो तुम्ही. ठीक आहे सर, थँक्यू.
आणि मिळवतो जो आहे तो आपण लभतीच करू शकतो, कारण की स्वीकारतो, लाभ मिळणे, मिळवणं हे एक प्रकारे काहीतरी मिळतंय ना, लाभच झाला ना तो, त्यामुळे ते लभते आपण वापरलंय. मिळवतो किंवा स्वीकारतो साठी आपण लभती वापरतो. ठीक आहे, षष्टी विभक्ती कळाली आहे. आता आपण भविष्यकाळ बघूया. आपला वर्तमान काळ झालाय, आपल्याला भविष्यकाळ बघायचा आहे आज. भविष्यकाळ बघण्यापूर्वी पालीमध्ये एकूण किती काळ आहे? 3 काळ आहे. आणि त्यांची नावं मला पालीत सांगायची. कोणती? पहिला मराठीत नाही, पालीत. वर्तमान काळ. वर्तमान काळ. वर्तमान, त्याला आपण पचुपन्न पण म्हणतो. जसं आपण गाथेमध्ये म्हणतो पचुपन्नाच ये बुद्धा. वर्तमान. दुसरा अनागत. अतीत. 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 बरोबर, अनागत आणि अतीत. अनागत, अतीत. वर्तमान म्हणजे वर्तमान. अनागत म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळ. आणि अतीत म्हणजे भूतकाळ. भूतकाळ. आपला वर्तमान काळ झाला, आता आपल्याला शिकायचा आहे अनागत काळ. ठीक आहे, तर अनागत काळाची प्रत्यय लिहिणे अगोदर एकवचन, बहुवचन. बहुवचन किंवा अनेकवचन. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले किती पुरुष आहे? 3. कोणते? प्रथम पुरुष. प्रथम, द्वितीय, द्वितीय आणि काय म्हणतो आपण त्याला? प्रथम द्वितीय म्हणतो का? प्रथम पुरुष, द्वितीय म्हणतो का? उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, प्रथम पुरुष. उत्तम पुरुष. पहिले सगळ्यात पहिले आपण कोणता घेतो? उत्तम पुरुष. उत्तम पुरुष. उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि शेवटी प्रथम पुरुष. प्रथम पुरुष. पण यालाच मराठी अनुसार काय येणार? जर मराठी अनुसार आपण बघितलं तर हा प्रथम, द्वितीय आणि तृतीय. प्रथम, द्वितीय आणि तृतीय. ठीक आहे, हे मराठी अनुसार झालं. पण आपल्या पालीनुसार उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष. आता मला एकानीच कोणीतरी वर्तमान काळाची प्रत्यय सांगा. वर्तमान काळाची प्रत्यय काय? मी, म, सी, थ, ती अंती. बरोबर, ती, अंती. ही वर्तमान काळाची प्रत्यय तुमची आता पाठ झाली असेल. तथा ज्यावेळेस तुम्ही भविष्यकाळ करायचा असेल आपल्याला, ठीक आहे, भविष्यकाळ करताना आपल्याला याच्या पुढे फक्त इस हा शब्द लावायचा आहे. कुठला शब्द लावायचा आहे? इस. आता काय येणार? इसामी. त्यानंतर
इसाम, इससी, इसथ, इसती, इसंती. त्याचबरोबर जे उत्तम पुरुष आहे, उत्तम पुरुष मध्ये आणखीन एक वापरलं जातं ते म्हणजे इसं. हा एक आणखीन एक चार्ट आहे भविष्य काळाचा. भविष्य म्हणजे काय? अनागत काळ. जर वर्तमान काळाचे प्रत्यय पाठ असतील तर आपण भविष्य काळाचे प्रत्यय पाठ करणं सोपं आहे. मध्यम पुरुषचा वापर केव्हा केला जातो? जेव्हा आपण एकमेकांसोबत बोलतो. एकमेकांसोबत बोलतो, पण दोन व्यक्ती एकमेकांबरोबर बोलत असतील त्यावेळेस आपण मध्यम पुरुषचा वापर करतो. जे बोलत नसेल त्यांनी आपले ऑडिओ बंद करा. कोण काय खातंय त्याचा आवाज येतोय प्लेटचा. आणि पठमपुरीचा वापर केव्हा होतो? आपले ऑडिओ म्यूट ठेवा. बोलायचं असं त्यावेळी ऑन करा. पठमपुरीचा वापर केव्हा करतो आपण? हॅलो, करता वापरतो तेव्हा ना सर. करता वापरतो तेव्हा करतो का? पठमचा अर्थ तिसऱ्या व्यक्तीसाठी, ज्यावेळेस दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतात. बरोबर. तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस आपण कोणता पुरुष वापरतो? पठम पुरुष वापरतो. ज्यावेळेस आपण दोन व्यक्ती बोलत आहोत, फक्त दोनच व्यक्ती बोलतात एकमेकांमध्ये, त्यावेळेस आपण मध्यम पुरुष वापरतो. आणि ज्यावेळेस आपण स्वतःविषयी बोलत असतो त्यावेळेस आपण कोणत्या विभक्तीचा वापर करतो? सॉरी, कोणत्या पुरुषचा वापर करतो? उत्तम पुरुषचा वापर करतो. जसं की आता उदाहरणार्थ आपण एक दोन वाक्य घेऊया. जसे आपण आधीची वाक्य घेतली होती. कुठली एक वाक्य घ्या की त्यालाच आपल्याला बहुवचन करायचंय. नरो पचती. हे झालंय लिहून बोर्डवरचं? नरो पचती. याचा भविष्यकाळ करा. काय येणार? नरो सांगा ह्या वाक्यात. नरो पचिस्सति. पच्ची सती. हे कसं झालं? तर पच प्लस इस्सती काय होणार? पच आणि हा जो ई आहे तो 25 सती. कळलं? आता एक मराठी वाक्य घेऊया. त्याचं तुम्हाला भविष्यकाळ करायचं, म्हणजे ते भविष्यकाळाचंच वाक्य.
मुले, मुले मामांबरोबर, मामाबरोबर, मामाबरोबर रथाने, रथाने विहाराकडे जातील. कसं करणार हे वाक्य पाली? करता कोणी या वाक्यामध्ये? मुले. बरोबर. मग सांगा याचा मराठी अर्थ. सॉरी, पालीमध्ये कसं होणार? कुत्ता. कुमारा. कुत्ता. मातुलसह. 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 रथेन. विहारम. ओके. गच्छ. गच्छसति. गच्छन्ति. इस्सन्ति. गच्छिन्सन्ति. गमिष्यन्ति. बरोबर आहे. गमिष्यन्ति. गम पण वापरू शकता आणि गच्छिष्यन्ति. सध्या आपण जे रेग्युलर वापरतो ती शब्द वापरा, कारण जे माहित नाही त्यांनी कन्फ्युज होतील. बाकीचे ज्यांना शब्द माहित आहे ते वापरू शकता. गच्छ आणि गम. काय येणार याचा अर्थ मग सांगा पुन्हा एकदा. कुत्ता. बरोबर. मातुलसह. मुले म्हणजे काय? मुले म्हणजे कुत्ता किंवा कुमार. कुमार. कुमारा. 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 मातुलसह. मातुलसह नाही येणार. आपण प्रत्यय काय वापरतो? मातुलेन. बरोबर. मातुलेन. मातुलेन सह. मातुलेन सह. विहारं. विहारं. रथेन. रथ राहिला. हो सॉरी. रथेन. रथेन. रथेन विहारं. काय ना? करा करा उच्चारण करा, कारण की जोपर्यंत आपण बोलायला शिकणार नाही, जोपर्यंत आपल्या जिभेला सवय होणार नाही, उच्चारण क्लिअर होणार. गच्छिन्सति. गच्छिसन्ति. 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 गच्छन्ति. संती की एक वचन येणार की बहुवचन येणार? बहुवचन. बहुवचन. गच्छिसन्ति. बहुवचन. संती आहे ना सर. हो, शेवटचं संती वापरलं, वाचलं, पण पूर्ण वाचा आता. पूर्ण वाक्य वाचा. पूर्ण कुमारापासून पूर्ण वाक्य. कुमारा मातुलेन सह रथेन विहार गच्छिसन्ति. बरोबर. कुमारा मातुलेन सह रथेन विहारं गच्छिसन्ति. ओके. या पद्धतीने आपल्याला भविष्य काळाचा वापर पण वाक्यामध्ये करायचा आहे. सद्दिंग पण लिहू शकतो का आपण? हो, सद्दिंग पण लिहू शकता. दोन्ही बरोबर आहे. सद्दिंग किंवा सह. सर एक विचारायचं होतं, मराठीमध्ये सह लिहिताना आपण तो अव्यय म्हणून जोडून लिहितो, तसं पालीमध्ये सुद्धा सह जोडून लिहायचं का, की सेपरेट लिहायचं? सेपरेट. कारण की एन हे प्रत्यय वेगळं आहे ना. एन आणि सह. सह हा कधीतरी येतो. ओके.
ओके, थँक्यू सर. वेगळी लिहायची. ठीक आहे. तर आता तुम्हाला आजचा होमवर्क असणार आहे की जे आपण वाक्य लिहितोय, आता जे आपण होमवर्क साठी वाक्य करणार आहोत, ती होमवर्क साठी वाक्य तर करायचीच आहे, जे होमवर्कला मी ग्रुपवर टाकेल ती. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत जेवढी आपण क्रियापद शिकलोय, क्रियापद जे शिकलोय आपण, ते क्रियापद घेऊन तुम्हाला त्याचे भविष्यकाळ करायचा आहे. आणि भविष्यकाळ करण्यासाठी मी आणखी 2-3 देतो, त्याचे चार्ट बनवा आणि ते सोपं जाईल. एक 5 शब्द देतो, त्याचा तुम्हाला भविष्यकाळाचा चार्ट बनवायचा आहे आणि त्याचं उच्चारण पण करायचंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उच्चारण. वंद शब्द आहे, वंदती. आगच्छति. भुंजति. चार झाले. आणखीन एक. सर तिसरा शब्द काय आहे? भुंजती काय, कसा उच्चार भुंजती. करायचा? भुंजंती. भुंजती. अच्छा. न आहे तो. हो, पण तो कोणत्या ह्याच्यातला आहे, कोणत्या वर्गातला आहे? आपण 5 वर्ग बघितले होते. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. कुठल्या वर्गामध्ये येणार तो? च वर्ग. च वर्ग मधले तो. बरोबर. च वर्गातील 5वा अक्षर. आणि हा शब्द आपण कुठे वापरतो? जसं की पय्या. पय्या म्हणजे प्रज्ञा. तर तो चौथा शब्द काय आहे? आकड्डती. ड ला ढ आहे का? ड आहे आणि ड ला ढ आहे. ही शब्द अशी दिली आहेत की त्याचं उच्चारण तुम्हाला आलं पाहिजे. उच्चारण खूप महत्वाचं आहे. म्हणजे सर तो क वर्गातला 5वा अक्षर आहे तो ड जो दिसतोय तिथे, त्याला उच्चार त्याचा न सारखा झाला पाहिजे. सर चौथ्या शब्दाचा अर्थ कोणत्या? चौथ्या शब्दाचा अर्थ आकड्डती ना. आकड्डती म्हणजे ओढतो. ओके, थँक्यू. वंदती म्हणजे वंदन करणे. आगच्छति. येतो. येतो. बरोबर. येतो. भुंजती. जेवणे, जेवतो, खातो. आकड्डती म्हणजे ओढतो. आणि निक्खमती. निघून जातो, निघून जातो. निक्खमती म्हणजे निघतो किंवा निघून जातो. भुंजती म्हणजे काय सर? भुंजती म्हणजे खातो, आस्वाद घेतो, जेवतो. ओके ओके. सर क्रियापदांची वोकॅब्युलरी तुम्हाला जे पाली प्रायमर दिलेलं आहे ना,
पाली प्रायमर बुक आहे ना, हा सर. हा त्या पाली प्रायमर बुक मध्ये शेवटचे जे पानं आहेत ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे हे मिळेल, क्रियापद मिळतील, अनेक शब्द पण मिळतील. आणि निखमतीचा जो अर्थ आहे, निखमती म्हणजे त्यागतो, निष्क्रमण करतो. ओके सर. ओके. ठीक आहे. तर हा होमवर्क आहे. हे 5 जे शब्द दिले ते तुम्हाला भविष्य काळाचा चार्ट बनवायचा आहे. हे 5 शब्द घेऊन. तर हे भविष्य काळामध्ये एकवचन बहुवचन पण लिहायचे का? हो हो, चार्ट म्हणल्यावर तो पूर्ण येणार. उत्तम पुरीस, मध्यम पुरीस, पटम पुरीस, तिन्ही आणि एकवचन बहुवचन. जसं आपण भविष्यकाळ लिहिलं, इसामी, इसाम, इस्ससी, इस्सथ, इस्सती आणि इस्संती, या पद्धतीने. हॅलो सर. हा बोला. चार्टला पाली शब्द काय आहे? चार्टला असा पाली शब्द, चार्ट असा हे नाही, तक्ता म्हणू शकतात तुम्ही. काय वेगळा शब्द नाहीये चार्ट. तक्ता. मला मिळाला की मी तुम्हाला तसं सांगतो, पण सध्या तरी मला तर आठवत नाहीये. ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. बोला, काही प्रश्न असतील तर. तर हे आधीचा होमवर्क आहे ना, त्याच्यात थोडा डाऊट होता. हा बोला. तर हे मराठीतून पाली कन्व्हर्जन जे होतं ना, तर 17 क्वेश्चन होता. ते मराठी टू पाली ना? हा 17 होतं ते. मंत्री सुराला प्रश्न विचारतो. तर इथे आपण चोरम वापरले, अमच्चो चोरम पय्यम पुच्छती. तर चोरम हा नाही येऊ शकणार का? कितवा प्रश्न बोलला? एक सेकंड. 17वा सर. 17. 17 नंबर. आणि वाक्य काय होतं? मंत्री चोराला प्रश्न विचारतो. 17वा प्रश्न. मंत्री चोराला प्रश्न ब्रॅकेट मध्ये आहे, मंत्री चोराला विचारतो. अच्छा, प्रश्न ब्रॅकेट मध्ये. हा सर, मग तिथे अमच्चो म्हणजे आन्सर मध्ये अमच्चो चोरम पय्यम पुच्छती आलं होतं. तर चोरम हा नाही होऊ शकणार का? चोरम होऊ शकतं, कारण की कधी कधी हे बुक प्रिंटिंग मध्ये पण थोडेसे डिफरन्स असू शकतो, पण चोरम येऊ शकतो. हा. आणि सर 27वा प्रश्न होता, त्याच्यात पण असं प्रश्न विचारणं होतं. तिथे एक सेकंड. मंत्री चोराला प्रश्न विचारतोय ना? हा, तर चोराला ला प्रत्यय लागलाय, तर हे द्वितीय विभक्ती म्हणून आलाय. अच्छा. हा, कारण की कोणाला प्रश्न विचारण्याची क्रिया घडते, तो चोराला, आणि चोर जे आहे ते इथे कर्म म्हणून आलाय. सर, पाली प्रायमर मध्ये तर आपण प्रश्न विचारतो त्यासाठी म्हणजे पंचमी पण वापरलं होतं, म्हणून वाटलं असेल का? नाही, पंचमी पण वापरलं होतं, पण फक्त इथे प्रश्न ते इन ब्रॅकेट दिले. चोराला विचारतो, काहीतरी विचारण्याची क्रिया घडते, म्हणून ते कंसामध्ये दिलाय प्रश्न. सर, आणि कंसात दिलाय. 27वा प्रश्न होता, उपासक विद्वानाला प्रश्न विचारतात. तिथे उपासका पंडितस्थ आलाय. पंडितस्थ पुच्छती. मग इथे म्हणजे तसं विद्वानालाच आहे, तर पंडितस्थ आहे, आणि इथे आपण चोराला चोरम बोलतोय. तर मग दोन्ही वाक्य वेगळी आहे ना. उपासक विद्वानाला आणि तिथे चोराला विचारतो. मंत्री चोराला विचारतो, कारण की सलाते सलानाते जे प्रत्यय आहे मराठीचे जे प्रत्यय सलाते, त्यानंतर सला नाते, हे जे प्रत्यय आहे हे आपण द्वितीय विभक्ती. बोर्ड स्टक झालाय, म्हणजे व्हिडिओ स्टक झाला. ओके, एक सेकंड. एक सेकंड. सलाते सलानाते जे आहे ना,
सलाते सलानाते हे जे प्रत्यय हे दोन्ही हे आपण द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्तीसाठी वापरत असतो. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की वाक्यामध्ये ते काय म्हणून आलंय. कर्म म्हणून आला असेल त्यावेळेस आपण द्वितीय विभक्ती वापरू, आणि ज्या ठिकाणी काहीतरी मिळण्याची क्रिया घडते, लाभ होण्याची क्रिया घडते, त्या ठिकाणी आपण चतुर्थी विभक्ती वापरतो. पण मराठी प्रत्यय हे दोघांचेही सेम असतात. ओके सर. ठीक आहे, आणखीन काय डाऊट? परत सांगा ना की कधी द्वितीय आणि कधी चतुर्थी वापरायची. द्वितीय विभक्ती ही नेहमी वाक्यामध्ये आपण कर्म म्हणून वापरत असतो, आणि कर्म ज्या ठिकाणी येईल, वाक्य पहिले वाचल्यानंतर आपल्याला कळेल की या वाक्यामध्ये कर्म काय आलेलं आहे. आणि दोन्हीसाठी जे प्रत्यय वापरले जातात ते सलाते सलानाते हे मराठीचे प्रत्यय आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघितलं तर बुद्धास, बुद्धाला यासारख्या. ठीक आहे, तर हे सलाते सलानाते जे प्रत्यय हे जे दोन्ही ठिकाणी वापरले जातात, पण ज्या ठिकाणी कर्म म्हणून येईल वाक्यामध्ये, जो शब्द जो आहे तो कर्म म्हणून येतो, त्यावेळेस कर्म म्हणून आल्यावर आपण द्वितीय विभक्ती वापरतो कर्म असेल तर. आणि चतुर्थी विभक्ती केव्हा वापरतो आपण, ज्या ठिकाणी संप्रदान असेल, जिथे कोणाला काहीतरी मिळण्याची क्रिया घडते किंवा लाभ होण्याची क्रिया घडते, त्यावेळेस आपण चतुर्थी विभक्तीचा वापर हा करत असतो. पण त्याची मराठी प्रत्यय जी आहे ती सेम असतात, दिसायला सारखी दिसतात. ठीक आहे सर, दुसऱ्या वाक्यात म्हणजे विद्वानाकडून लाभ होतोय म्हणून पंडितस्थ विचारलं असं आहे का? उपासकाला लाभ होतोय म्हणून पंडितस्थ बोललं गेलंय का? बरोबर बरोबर. ओके. आणि एक लक्षात ठेवा, ही प्रत्यय वापरताना जसं की आपण बघतोय की आपल्याला दोन्हीमध्ये सेम दिसेल, एक तृतीय विभक्ती आणि पंचमी विभक्ती. प्रत्यय ज्यावेळेस आपण बघू तृतीया आणि पंचमी, त्यानंतर चतुर्थी आणि षष्ठी. फक्त अर्थ लक्षात ठेवायचा, अर्थानुसार त्याला विभक्तीचे प्रत्यय लावायचे. कारण तृतीय विभक्ती बहुवचन आणि पंचमी विभक्ती बहुवचन ही दोन्हीही सारखी आहेत, एही आणि एबी. त्यानंतर चतुर्थी विभक्ती आणि षष्ठी विभक्ती या दोन्हीची पण प्रत्यय समान आहे, दिसायला सारखी दिसतात, पण ते वाक्यामध्ये काय म्हणून आलंय ते ओळखणं जरुरी आहे. जसं की तृतीय विभक्तीमध्ये करण म्हणून आलंय किंवा पंचमी विभक्तीमध्ये अपादान, चतुर्थी विभक्तीमध्ये संप्रदान आणि षष्ठी विभक्तीमध्ये संबंध. तो अर्थ कळाला की मग त्याच्यानुसार आपल्याला वापर करता येऊ शकतो. पण या दोघांची प्रत्यय ही सेम असतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूया, कोणाला क्वेश्चन नसतील तर. थँक्यू सर. ओके, थँक्यू. अरविंद सर कंटिन्यू करणार आहेत ना क्लास? थँक्यू सर. हो, क्लास कंटिन्यू करणार आहे. हा, क्लास चालू राहणार आहे कंटिन्यू. आज आपण आवाज म्यूट करा बाकीच्यांनी. ऑडिओ म्यूट करा. हे लावू ना. एक मिनिट. आज आपण मिलिंद पय्य आणि विशुद्धिमग्ग ग्रंथाबाबत आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आपण हे आपण मिलिंद पय्य आणि विशुद्धिमग्ग पाहण्यापूर्वी
कोणी सांगेल का की मिलिंद पय्य आणि विशुद्धी मग्ग या दोन्ही ग्रंथांचा त्रिपिटकात समावेश होतो की त्रिपिटकोत्तर साहित्यामध्ये समावेश होतो? आपला ऑडिओ ऑन करून सांगू शकता तुम्ही. मिलिंद पय्य त्रिपिटकात नाहीये. मिलिंद पय्य हे आपल्या याच्यात नाहीये, त्रिपिटकात नाहीये. त्रिपिटकात नाहीये ते. का नाहीये ते? तो संवाद झालेला आहे सर, आणि तो त्रिपिटकाच्या नंतर तयार झालेला आहे सर तो ग्रंथ. त्रिपिटकाच्या नंतर तयार झालेला आहे पण तो त्रिपिटकात का समाविष्ट नाहीये? त्याचं कारण काय आहे? ते हीन ज्ञानात येतंय. त्याचं कारण एवढंच आहे, त्याचं कारण की बर्मी परंपरेमध्ये मिलिंद पय्य, विशुद्धी मग्ग आणि पेटकोपदेश या 3 ग्रंथांना त्रिपिटकातल्या संयुक्त निकायामध्ये समाविष्ट केलेलं आहे. खुद्दक निकायामध्ये. खुद्दक निकायात जे आपण आता भारतीय आणि श्रीलंकन परंपरेप्रमाणे 15 ग्रंथ पाहतो, तर बर्मी परंपरेमध्ये ते 18 ग्रंथ असतात. त्याच्यामध्ये मिलिंद पय्य, विशुद्धी मग्ग आणि पेटकोपदेश या 3 ग्रंथांचा समावेश होतो. पण भारतीय आणि श्रीलंकन परंपरेमध्ये त्याचा समावेश होत नाही. त्यामुळे त्याला आपण आपल्या परंपरेमध्ये पेटकोत्तर साहित्यामध्ये त्याची गणना केली जाते या ग्रंथांची. तर मिलिंद पय्य आपण ग्रंथ बऱ्याच लोकांनी ऐकला असेल, बऱ्याच जणांकडे ते ग्रंथ सुद्धा असतील मिलिंद पय्याचे. मिलिंद पय्य हा ग्रंथ कम्प्लिटली अभिधम्मावरती आधारित असलेला ग्रंथ आहे. कारण भंते नागसेन जे होते ते अभिधम्माचे मास्टर होते ते. तर ह्याच्यामध्ये 7 प्रकरणं आहेत. मिलिंद पय्य या ग्रंथामध्ये 7 प्रकरणं आहेत. एक आहे बाहिर कथा, दुसरा आहे लखण पय्यो, एक आहे विमत्ती छेदन कथा, एक आहे मेंढक पय्यो, अनुमान पय्यो, उपम पय्यो आणि धुतंग कथा, असे 7 प्रकरण आहेत. तर याच्यातली बहिर्कथा हा जो भाग आहे, या बहिर्कथा भागामध्ये भिक्खू नागसेन आणि त्यांचे जे गुरु होते, म्हणजे नागसेन जेव्हा श्रामणेर होते त्यावेळी त्यांचे एक भिक्खू, वयस्कर भिक्खू गुरु होते. या कथा आहेत त्यांच्या पूर्वजन्माच्या कथा आहे, त्याला पूर्वयोग म्हटलं जातं. त्यानंतर नागसेनाचा 1ल्या शतकाच्या आसपास जन्म होण्याची कथा आहे. म्हणजे जेव्हा राजा मिलिंद उत्पन्न झाला त्यावेळी नागसेन सुद्धा उत्पन्न झाला, ही कथा येते. मग त्यांचं शिक्षण कसं झालं, कोणाच्या घरी जन्म झाला, त्याच्यानंतर त्यांची उपसंपदा कोणाच्या हस्ते झाली आणि त्यांना अहर्तपद कसं प्राप्त झालं, आणि राजा मिलिंद म्हणजे ग्रीकचा राजा मेनांडर जो दिमित्रीचा सेनापती होता भारतीय उपखंडातला, तर त्याच्याबरोबर त्यांची डिबेट, त्याचं चॅलेंज कसं ऍक्सेप्ट केलं याबाबतची कथा, हे सगळं बहिर्कथेमध्ये येतं. तर बहिर्कथा तरी आपण ऐकून असू बहिर्कथा, तर ती बहिर्कथा कोणी सांगू शकेल का? बहिर्कथा म्हणजे त्यांचा पूर्वयोग कोणी सांगू शकेल का? बहिर्कथेमधला पूर्वयोग म्हणजे भंते नागसेनाच्या जन्म, आत्ताचे जे भंते नागसेन होते ज्या ग्रंथात उल्लेख केलेले आहेत, त्याच्या अगोदर जे भंते होते पूर्वजन्मीचे, त्याची कथा सांगू शकाल का कोणी पूर्वयोगाची? थोडक्यात सांगितली तरी चालेल, ती कट टू कट नाही सांगितली तरी चालेल. तुमच्या ग्रंथामध्ये ती पूर्ण कथा आहे बहिर्कथेमध्ये. कोणाला माहिती असेल तर भंते अष्टगुप्त ते ठरवतात की आपण ऍक्च्युली त्या मिलिंद राजाच्या प्रश्नांचं उत्तर कोणी देत नाहीये. तर अष्टगुप्त हे अर्हत असतात आणि ते देवपुत्र जिथे असतात, मला वाटतं तावंतीस आहे, तिथे जातात आणि तिथल्या देवपुत्रांना ते विनंती करतात की तुम्हालाच हे पॉवर आहे, म्हणजे जितकं तुमच्याकडे ज्ञान आहे, तर तुम्ही या आणि या मिलिंद राजाच्या प्रश्नांची उत्तरं द्या. पण देवपुत्र आधी नकार देतात, की त्यांचं म्हणतात की मला मनुष्य लोकात यायचं नाहीये, कारण मला इथूनच पुढे अर्हत व्हायचं आहे या देवलोकातनं. पण मग ते म्हणतात की अष्टगुप्त बनते की तुम्हाला बुद्ध शासन टिकवायचं आहे, याच्यासाठी तुम्हाला आम्ही विनंती करतो. तर मग ते हो म्हणतात आणि मग ते नागसेन म्हणून त्यांचा ते जन्म घेतात ते. आणि त्या सभेला जेव्हा त्यांचं डिसिजन होतं अष्टगुप्त आणि बाकीचे अर्हत, तेव्हा एक भंते नसतात, ते रोहन भंते असतात आणि मग ते त्यांना म्हणतात की तुला ही शिक्षा आहे की तू जेव्हापर्यंत नागसेन हे प्रवज्जित होत नाही आणि त्यांचं तू काळजी घेशील, तर रोहन भंते हे ज्या ब्राह्मणाच्या घरी नागसेन भंतेंचा जन्म होतो
तिथे तो रोज चारिका करायला जातात जेव्हापर्यंत नागसेन म्हणते भिक्खू होत नाही किंवा सामने होत नाही. बरोबर आहे. तुम्ही अस्सगुत्त जे भिक्खू होते त्यांनी भिक्खू संघास त्याबद्दल पाचारण केले होते. त्याच्या पुढची कथा तुम्ही सांगितली. मी पूर्वयोग विचारला, एक पूर्वयोग पहिलीच कथा आहे ती. अगोदरच्या याच्यामध्ये म्हणजे आता मला संदर्भ देता येणार नाही सर, परंतु एक गुरु आणि शिष्य असे दोघं जण असतात. तर गुरु हे असतात, आर्य असतात आणि शिष्य थोडासा म्हणजे ओके नसतील कदाचित, परंतु त्यांना शिष्याच्या मनात काय चालू आहे हे जाणता येतं. तर शिष्य म्हणजे शिष्याचे जे हे असायचे म्हणजे सामनेर भिक्खूंचे जे कामं असायचे तो करत असताना, तो झाडझूड करत असताना किंवा पाणी भरत असताना सकाळी असा तो विचार करत राहतो की अच्छा माझ्या गुरुजींना किती येतं किंवा कितपत येत नाही, अशा प्रकारचे त्याच्या मनामध्ये विचार चालू असतात. नाही ती स्टोरी नाही आहे तशी. तर ते जेव्हा ते मी सामने कथा सांगतो तुम्हाला, पूर्वयोगाची कथा सांगतो आणि मग आपण थोडंसं त्याचं प्रत्येक खंडामध्ये त्याच्या काय काय आहे ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये पूर्वयोगाची कथा अशी आहे की काश्यप बुद्धांच्या काळामध्ये, काश्यप बुद्ध म्हणजे सम्यक संबुद्धाच्या अगोदर जे 27 बुद्ध झाले त्यामध्ये काश्यप बुद्ध सुद्धा उत्पन्न झाले होते. त्या काश्यप बुद्धांच्या काळामध्ये एक भिक्खू, सिनियर भिक्खू आणि त्यांच्याकडे असलेले श्रामणेर हे गंगा नदीच्या काठी बसलेले होते, म्हणजे त्यांचं ठिकाण तिथं विहार करत असत ते लोक. तर त्यावेळी त्या संघारामाचं तो भिक्खू, सिनियर भिक्खू आणि तो छोटा भिक्खू हे झाडलोट करत असतात आणि सिनियर भिक्खू जे असतात भिक्खू ते थेर, ते त्या श्रामणेराला सांगतात की हा कचरा उचलून तू तिकडे नेऊन टाक, कचरा जिथे कचरा टाकतात त्या ठिकाणी जाऊन तू टाक. तर तो ऐकत नाही. दुसऱ्यांदा सांगतात तरी सुद्धा तो ऐकत नाही. तिसऱ्यांदा सांगतात तरी सुद्धा तो श्रामणेर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तर ते भिक्खू म्हणतात की हा खूप उद्धट आणि म्हणजे थोडासा हे आहे, म्हणजे न ऐकणारा मुलगा आहे, तर ह्याला थोडंसं शासन केलं पाहिजे, दंड केलं पाहिजे. दंड करणं म्हणून हातातला झाडू जो असतो त्याचा बुंदा त्या श्रामणेराला मारतो. तर तो श्रामणेर खूप भडकतो, त्याला राग येतो, तो लहान मुलगा असतो त्याला राग येतो आणि तो संकल्प करतो की मी असा व्यक्ती म्हणून ह्यापुढे जन्म घेत राहीन की माझ्या प्रश्नांना कोणी उत्तर देऊ शकत नाही, सर्वांना मी पेचामध्ये पाडेन आणि एक होईल आणि प्रकाशित होईल असं तो संकल्प करतो. नंतर तो पुन्हा तो गंगा आंघोळ करत असतो. आंघोळ करत असताना तो पुन्हा दुसरा संकल्प करतो. तो दुसरा संकल्प करतो तिथे जाऊन आणि तिथे संकल्प करताना तो मी पुढे असा उत्पन्न होईन की मी असे प्रश्न विचारेन लोकांना की माझ्या प्रश्नांची उत्तर कोणीही देऊ शकत नाहीत, असा तो एक संकल्प करत असतो तिथे त्या गंगा नदी. सिनियर भिक्षू तिथून जात असतात नदीच्या काठावरून, तो त्याचा संकल्प जाणतात, त्या श्रामणेरचा संकल्प जाणतात आणि त्याला म्हणतात की तू जेव्हा जेव्हा उत्पन्न होशील असे प्रश्न विचारण्यासाठी त्यावेळी मी सुद्धा उत्पन्न होईन तुझे प्रश्नांची उत्तर देण्यासाठी. आणि ते सिनियर भिक्षू जे असतात ते पुढे म्हणजे आत्ताच्या इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या आसपास ते नागसेन म्हणून जन्म घेतात आणि तो श्रामणेर म्हणून असतो राजा मिलिंद मेनांडर म्हणून जन्म घेतात. अशी त्यांची बहिर्कथा आहे. आणि मग नंतर तुम्ही जी अस्सगुप्तांची पुढची कथा सांगितली ते टप्प्याटप्प्याने सुरू होते आणि नंतर ह्याच्यापर्यंत पोहोचते, सोनुत्तर ब्राह्मणापर्यंत पोहोचते. सोनुत्तर ब्राह्मणाच्या घरी रोहन ब्राह्मण सांगितल्याप्रमाणे भिक्षाटनासाठी जायचे आणि रोज ते तिथून भिक्षा घ्यायचे. एक वेळ सोनुत्तर ब्राह्मण त्यांना त्यांच्याकडून प्रसन्न होतात, म्हणजे त्यांच्यावरती त्यांचा प्रभाव पडतो आणि ते त्यांना असं सांगतात की माझ्या घरातून तुम्हाला रोज हे मिळेल, काय ते तुम्हाला दान मिळेल, अन्नदान मिळेल तुम्हाला. तर त्यानंतर 7 वर्षानंतर त्याच्या नागसेनांचा जन्म होतो सोनुत्तर ब्राह्मणांच्या घरी आणि तो नागसेन सुद्धा लहानपणापासूनच विद्वान असतो, थोडा तेजस्वी असतो आणि तो त्या भिक्षूंकडे तो सुद्धा प्रभावित होतो रोहन भिक्खूंकडे आणि रोहन भिक्खूंकडूनच तो नंतर उपसंपदा घेतो वयाच्या 16व्या वर्षी. आणि तो कसा मास्टर होता 3 विद्यांमध्ये ते आपण पाहणार मिलिंद मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता हा सदर ग्रंथ जो आहे तो पाली साहित्यातील अतिशय प्रसिद्ध रचना आहे. याचे रचनाकार आपल्याला माहित नाहीत या ग्रंथाचे. संपूर्ण अनुपिटक साहित्यात या ग्रंथासमान अन्य कोणताही ग्रंथ नाही.
बुद्ध घोषांनी आपल्या अट्टकथा ग्रंथात त्रिपिटकाप्रमाणे सदर ग्रंथाला आदरार्थी स्थान दिलेले आहे. साहित्य आणि दर्शन दृष्टीने हा स्थविरवाद परंपरेचा अत्यंत गौरवमय ग्रंथ आहे. ग्रंथाच्या नावावरूनच लक्षात येते की यात मिलिंदच्या प्रश्नाचे विवरण आहे. मिलिंद शब्द हा ग्रीक शब्द मिलिंदचे भारतीयकरण आहे. मात्र असा उल्लेख आपल्याला ग्रंथामध्ये सापडत नाही. आपल्याला सरळ काय सापडतो, मिलिंद म्हणूनच सापडतो आपल्याला. सदर ग्रंथ प्रश्नोत्तर स्वरूपात असून राजा मिलिंद मिनांडरच्या प्रश्नांचे समाधान भिक्खू नागसेन यांनी केलेले आढळते आणि याच कारणास्तव या ग्रंथास मिलिंद नागसेन पय्य विसर्जना किंवा मिलिंद नागसेन पुच्छा विसर्जना, विसर्जना म्हणजे उत्तर, म्हणजे मिलिंद नागसेन प्रश्न उत्तर किंवा मिलिंद नागसेन प्रश्न उत्तर पुच्छा विसर्जना, पुच्छाचा अर्थ सुद्धा प्रश्नच होतो, विचारलेला प्रश्न असा त्याचा अर्थ होतो. अशी नावे दिली तरी सार्थकच ठरली. यामध्ये बहिर्कथा, लक्षण पय्यो, विमत्ती छेदन पय्यो, मेंढक पय्यो, अनुमान पय्यो, धुतंग कथा आणि ओपम्म कथा अशी 7 प्रकरणे दिलेली आपल्याला पाहावयास मिळतात. बहिर्कथेत भिक्खू नागसेन व मिलिंद यांचा परिचय असून मिलिंद एक ऐतिहासिक पुरुष होता व तो ग्रीस देशाचा राजा दिमित्री याचा सेनापती आणि जावई होता अशी आपल्याला माहिती मिळते. दिमित्रीचं राज्य कुठपर्यंत होतं, आपल्या भारतापर्यंत त्याचं राज्य होतं. अलेक्झांडरने जी स्वारी केली होती आणि तो परतताना त्याचा बॅबिलॉन मध्ये मृत्यू झाला होता, म्हणजे आजचं बगदाद, बॅबिलॉन मध्ये त्याचा मृत्यू झाला होता. आणि त्याचे सेनापती ज्या ज्या ठिकाणी त्यांनी ठेवले होते ना, तिथं ते राजे झाले होते. ते सेनापतीच त्या त्या ठिकाणाचे, त्या प्रांताचे राजे झाले होते. तसं एक उदाहरण आपल्याला चंद्रगुप्त मौर्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला मिळतं. तर हा जो दिमित्रीचा सेनापती होता ग्रीस देशाचा, हा पंजाबच्या आत्ताचं जे सागल आहे पंजाब मधलं, तिथे तो त्याची राजधानी होती आणि तो वास्तव्याला होता. राजा मिलिंद आणि भिक्षू नागसेन यांच्या तत्वज्ञानासंबंधी झालेल्या चर्चेचे वर्णन यामध्ये आहे. राजा मिलिंदने विचारलेल्या 262 प्रश्नांचा संग्रह या ग्रंथामध्ये करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये लक्षणपय्य जो आहे, आता आपण बहिर्कथेची थोडीशी माहिती घेतली. आपण जो प्रश्न विचारला होता तो बहिर्कथेमधला होता, ते पहिलं प्रकरण आहे, त्याच्यामधला पहिला खंड आहे तो. त्याच्यानंतरचा खंड आहे लक्षणपय्य मध्ये अनात्मवाद, पुनर्जन्म, संस्कार, अहर्त इत्यादी संबंधीचे रोचक आणि सुंदर प्रश्न उत्तरे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे विमत्ती छेदन पय्य, यामध्ये कर्मफळ, निर्वाण, बुद्धत्व, प्रज्ञा इत्यादीचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतरचा आहे भाग 4 मेंढक पय्य. त्याला मेंढक पय्य यासाठी म्हटलं गेलेलं आहे या खंडाला की याच्यामध्ये बुचकळ्यामध्ये टाकणारे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, कुट प्रश्नांची चातुर्याने दिलेल्या उत्तरांचे वर्णन आहे. त्याच्यानंतर आहे अनुमान पय्यो. यामध्ये अनुमान पय्यो मध्ये उपमा देऊन बुद्धांच्या धम्माचे वर्णन दिलेले आपल्याला आढळते. त्याच्यानंतर आहे धुतांग कथा. या धुतांग कथेमध्ये आपल्याला 13 प्रकारच्या पवित्र प्राप्ती करण्याच्या व्रतांचे वर्णन व ती व्रते पाहणाऱ्या भिक्खूंचे 30 प्रकारच्या गुणांचे वर्णन आपल्याला या धुतांग कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओपम्म कथेमध्ये सुद्धा उपमांच्या आधारे बुद्धांच्या धम्माचे स्पष्टीकरण केलेले आपल्याला आढळते. यात तत्कालीन 18 विद्या, 6 तीर्थंकरांचा उल्लेख असून ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक रूपात याला एक विशेष महत्व आहे. उत्तर भारतात लिहिलेला हा अंतिम पाली ग्रंथ सुद्धा आहे. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका भाषणामध्ये ह्यांना सांगितलेलं आहे, प्राध्यापकांना सांगितलेलं आहे की हा म्हणजे जे अध्ययन करतात, जे शिकवतात अशा लोकांना बाबासाहेबांनी उपदेश दिलेला आहे या ग्रंथाच्या बाबतीत की या ग्रंथाचे अध्ययन प्रत्येक शिक्षकांनी केलं पाहिजे. जर तुम्हाला बुद्ध धम्माचा चांगला वादविवाद पट्टू बनायचा असेल, बुद्ध धम्मातली तत्वज्ञान आणि त्याचा अभिधम्म तुम्हाला समजून घ्यायचा असेल सर, तर तुम्हाला या ग्रंथाशिवाय पर्याय नाही. आणि त्यांनी महत्वाचं म्हणजे वादविवाद पट्टू बनण्यासाठी, बुद्ध धम्मातील काही प्रश्नांची उत्तर देण्यासाठी, त्याची उकल करण्यासाठी हा ग्रंथ अभ्यासनाचा सल्ला सुद्धा दिलेला आहे. रायटिंग अँड स्पीचेस 18व्या खंडामधल्या 3ऱ्या भागामध्ये या ग्रंथाबद्दल त्यांनी एक उल्लेख केलेला आहे. ते भाषण तुम्हाला त्याच्यामध्ये भेटेल या ग्रंथाचं. त्यामध्ये आपल्याला या ग्रंथाची महती कळते की हा ग्रंथ किती महत्वाचा आहे. आणि हा ग्रंथ तुम्ही जर उघडला तर तुम्हाला यामध्ये कळेल या 6 खंडांमध्ये किती महत्वाचे प्रश्न उत्तर दिलेली आहेत आपल्याला. याच्यामधला जो आपण हे पाहिला लक्षणपय्य, या लक्षणपय्यामध्ये व्यक्तित्वातील गुण,
वयासंबंधाने प्रश्न म्हणजे भिक्खूचं वय किती असतं, आपण म्हणतो ना भिक्खूचं वय किती असतं, तर या भिक्खूच्या वयासंबंधात कोणी सांगू शकेल का भिक्खूचं वय कुठून मोजलं जातं? लक्षणपय्येमध्ये हा प्रश्न आहे, वयासंबंधी प्रश्न ज्याला म्हटलं जातं. तर ह्यामध्ये ना भिक्खूचं वय कुठून मोजलं जातं ते सांग. जितके वस्त त्यांनी पाहिलेले तेवढे वस्त. हा उपसंपदेनंतर त्याचं उपसंपदेपासूनच वय मोजलं जातं भिक्खूचं. त्यानंतर विद्वानातील वाद आणि राजोवाद हा कसा असतो ह्याचं सुद्धा वर्णन नियम आलेला आहे. त्याच्यानंतर प्रवज्जा म्हणजे ह्याच्यामध्ये प्रवज्य संबंधी प्रश्न म्हणजे बुद्धांची प्रवज्जा कोणी केली, जर एक भिक्खू दुसऱ्या भिक्खूला प्रवज्जा देतो, उपसंपदा देतो, तर बुद्धांनी कोणाकडून प्रवज्जा घेतली, असे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. खूप बारीक सारीक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. जसं की आपण जन्म मृत्यूविषयी प्रश्न याच्यामध्ये आहेत, शिलाची ओळख, श्रद्धेची ओळख, वीर्याची ओळख, स्मृतीची ओळख, समाधीची ओळख आणि ज्ञानाची ओळख, अशा. परत वस्तूच्या अस्तित्वाच्या प्रक्रिया, त्यानंतर अहर्तला सुख दुःख असते काय, असे बारीक बारीक प्रश्न ह्याच्यामध्ये विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आहे लक्षणपय्य, हा दुसरा झाला. त्याच्यानंतर आहे विमत्ती छेदन कथा. त्या विमत्ती छेदन कथेमध्ये शरीर हे फोड्याप्रमाणे आहे, भगवान बुद्ध सर्वज्ञ होते काय, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. म्हणजे भगवान बुद्ध सर्वज्ञ होते काय या टॉपिक मध्ये एक हे आलेलं आहे, भगवान बुद्ध सर्वज्ञ होते काय, हा प्रश्न मिलिंद राजा नागसेनांना विचारतो. जर भगवान बुद्ध सर्वज्ञ होते तर त्यांनी सर्व विनयाची एकाच वेळी निर्मिती का केली नाही, म्हणजे भिक्खू जेव्हा संपदा दिली त्याला सगळे विनय का नाही एकदा सांगून टाकले पहिल्याच ह्याच्यामध्ये, पहिल्या 5 भिक्षूंना. विनयाची निर्मिती नंतर काही कालानंतर का झाली, म्हणजे जसे जसे प्रसंग येतील तशी का झाली, या संदर्भात ह्याच्यामध्ये प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये नागसेन त्याच्यामध्ये उत्तर देतात, त्यांचे समाधान करतात की जसे जसे प्रसंग येत गेले तसे तसे ते लोकांना कळावं, म्हणून महत्व कळावं त्या विनयाचं, म्हणून त्या त्या वेळेला ते विनय निर्माण केले गेलेले आहेत. अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये आहेत. त्यानंतर भगवान बुद्ध आणि ब्रह्म, भगवान बुद्धाची उपसंपदा कोणाकडून झाली, स्मृतीने स्मरण होते, स्मृतीचे उगम स्थान कोणते, ह्याच्यावरती मी छोटे छोटे लेख आपल्या ग्रुपवरती पण पाठवले होते. अशा प्रकारचे प्रश्न विमत्ती छेदन कथेमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे मेंढक प्रश्न. या मेंढक प्रश्नामध्ये धम्मचर्चेस अयोग्य अशी 8 स्थाने कोणती, म्हणजे कोणत्या स्थानांवरती धम्मचर्चा करू नये, या संदर्भात नागसेनांनी उत्तर दिलेली आहेत राजा ह्याला. त्यानंतर धम्मचर्चेस 8 अयोग्य व्यक्ती कोणत्या, कोणत्या 8 प्रकारच्या व्यक्तींबरोबर धम्मचर्चा करू नये, या संदर्भात सुद्धा या मेंढक प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर उपासकाचे 10 गुण आपल्याला बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळत असेल विहारात वगैरे, ते उपासकाचे 10 गुण याच्यामधूनच घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आहे अनुमान प्रश्न, म्हणजे भगवान बुद्धांचे धर्मनगर शहर वसवण्याचे उदाहरण, फुलांचे दुकान, असे म्हणजे अनुमान लावून त्यांनी हे केलेलं आहे, उपमा देऊन त्याचं शील समाधी आणि प्रज्ञेचं ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे अनुमान प्रश्नामध्ये. आणि त्याच्यानंतरचा आहे शेवटचा औपम्य कथा, ह्याच्यामध्ये सगळे उपमा दिलेले आहेत. उपमा म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंहाचे 7 गुण, घोबडाचे 2 गुण, भुंग्यांचे 2 गुण, सापाचे 3 गुण, या प्रकारे उपमा देऊन त्यांनी धम्म समजावून सांगितलेला आहे, नियम समजावून सांगितलेले आहेत. पृथ्वीचे 5 गुण, अग्नीचे 5 गुण, त्यानंतर पर्वताचे 5 गुण, असे वेगवेगळ्या प्रकारे उपमा देऊन 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 नागसेनाचं त्यांनी मिलिंद राजाचं नागसेनांनी समाधान केलेलं आहे. तर हा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर अवश्य ह्याचं वाचन करा तुम्ही या ग्रंथाचा, आणि हा ग्रंथ समजून घेण्याचा प्रयत्न करा. मुळात आपल्याला अनेक प्रश्न असतात, अनेक प्रश्न उपस्थित राहतात. आज बुद्ध धम्माविषयी अनेक लोक आपल्याला प्रश्न विचारत असतात धम्माविषयी, तर हा ग्रंथ वाचल्यानंतर आपण आपल्याला एवढी आपली उकल होईल प्रश्नांची, आपल्याला त्याची उत्तरं कळतील. त्यामुळे हा प्रश्न अभ्यासणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर आपण विशुद्धी मग्गाचं आपण पाहूया. विशुद्धी मग्ग हा ग्रंथाची कथा पण तुम्हाला माहिती असेल तर कोणाला मागे आपण थोडीशी चर्चा केली होती या विशुद्धी मग्ग ग्रंथावरती. कोणी सांगेल का विशुद्धी मग्ग ग्रंथचे रचनाकार कोण आहेत आणि हा ग्रंथ कसा रचला गेला? बुद्धघोष. कुठे रचला? श्रीलंकेत. बुद्धघोष श्रीलंकेत. काय त्याची कथा? कथा अशी आहे,
बुद्ध घोषांच्या तथागतांच्या निर्वाणानंतर बुद्ध घोष भंते श्रीलंकेत गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास करण्याचं ठरवलं, पण तिथल्या भंतेजींनी त्यांना 2 ओळीवर विवेचन करायला सांगितलं. मग त्यांनी त्या ठिकाणी त्या 2 ओळीवर बऱ्यापैकी विवेचन करून हा विशुद्धी मग्ग नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे श्रीलंकेत, सिंहली भाषेत. बरोबर बरोबर बोललात तुम्ही. तरी मी पूर्णपणे सांगतो याची कथा की ह्याचे रचनाकार भंते भिक्खू बुद्धघोष आहेत. इसवी सनाच्या 4थ्या शतकाच्या आसपास या ग्रंथाची रचना श्रीलंकेतील बिहारामध्ये झालेली आहे. ह्यांचं गाव, बुद्धघोषांचं गाव बोधगयेच्या बाजूला जवळच आहे. मोरंडा खेटक म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये यांचा जन्म झाला. उपसंपदा झाल्यानंतर हे महाबोधी विहारामध्ये भंते रेवत स्थविर यांचे गुरु होते. तर भंते रेवत महाबोधी विहारातले बोधगयेच्या ह्यांनी एकदा ह्यांना सांगितलं, म्हणजे बुद्धांच्या परिनिर्वाणाच्या 900 वर्षानंतरची कथा आहे की त्यांनी त्यांना सांगितलं की जेव्हा राजा भंते महिंद सम्राट अशोकाचे पुत्र श्रीलंकेत जेव्हा गेले तर ते आपल्यासोबत कंठस्थ त्रिपिटक आणि कंठस्थ अट्टकथा सुद्धा घेऊन गेले होते, ज्या आपल्याकडे पाली मागधी भाषेमध्ये होत्या, ज्या तिकडे घेऊन गेल्या. तिकडे घेऊन गेल्यानंतर त्याचं हे झालं, म्हणजे ते लिहिलं गेलं. पहिल्यांदा त्याचं लिप्यांतर झालं, त्या हेचं लिहिलं गेलं ते त्रिपिटक आणि अट्टकथा. त्यामुळे तिकडे पाली आणि मागधीमध्ये त्रिपिटक उपलब्ध नव्हतं. तर रेवत स्थविरांनी ह्यांना सांगितलं बुद्धघोषांना की तुम्ही श्रीलंकेमध्ये जा आणि त्या अट्टकथा पाली मागधीमध्ये करून सिंहलीतून पुन्हा घेऊन यायचं. सिंहलीतून पाली मागधीत करा आणि भारतामध्ये त्या घेऊन या. त्यासाठी ते श्रीलंकेत गेले. श्रीलंकेत गेल्यानंतर त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली तिथल्या भिक्षूंकडे. महानाम नावाचे भिक्षू होते त्या विहाराचे प्रमुख. त्यांच्याकडे अशी इच्छा व्यक्त केली की मला ह्या अट्टकथा आणि त्रिपिटक हे आपल्याला ह्याच्यामध्ये करायचं, पाली आणि मागधीमध्ये करून मला भारतामध्ये परतायचं आहे. तर त्यांनी त्याची विद्वत्ता पाहण्यासाठी त्यांना 2 गाथा दिल्या होत्या. त्या 2 गाथा सघातवग्गो मधल्या होत्या, संयुक्त निकायातल्या. सघातवग्गो मधली एक गाथा आणि जटावग्गो मधली सतीवग्ग मधली एक गाथा, अशा 2 गाथा त्यांना दिल्या. त्या 2 गाथ्यावरती यांनी व्याख्या लिहिल्या. त्या व्याख्या म्हणजे विशुद्धिमग्ग नावाचा हा ग्रंथ. त्या व्याख्या म्हणजे या विशुद्धिमग्ग नावाचा हा ग्रंथ. त्याच्या पाठी पण काही कथा आहेत की हे ग्रंथ त्यांनी पहिल्यांदा लिहिल्या, मग ते ग्रंथ तिथल्या भिक्षूंनी ते लपवलं. म्हणजे भिक्षू म्हणजे साहित्यामध्ये देवलोक असं वर्णन आलेलं आहे की त्यांनी ते लपवलं, अदृश्य केल्या त्या कथा. दुसऱ्यांदा पुन्हा लिहिल्या त्यांनी, दुसऱ्यांदा पुन्हा त्यांनी त्या तशाच अदृश्य केल्या आणि तिसऱ्यांदा पण त्यांनी जेव्हा लिहिलं तेव्हा त्यांनी त्या अदृश्य केल्या नाही, त्यांची विद्वत्ता मान्य केली. अशी कथा आलेली, पण आपण भिक्षू म्हणू शकतो त्यांना, ज्यांनी त्या कथा त्यांच्या लपवल्या होत्या त्यांना. आता ह्याच्यामध्ये विशुद्धी मग्ग मध्ये विशुद्धीचा अर्थ काय होतो? कोणी सांगेल का विशुद्धी म्हणजे काय? शुद्ध 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 होणे, पवित्र. यामध्ये विशुद्धीचा अर्थ प्युरिफिकेशन ऑफ माइंड. ओके, याच्यामध्ये विशुद्धीचा अर्थ मलरहित अत्यंत परिशुद्ध निर्वाण असा अर्थ आलेला आहे. असा अर्थ त्यांनी दिलेला आहे याच्यामध्ये, मलरहित अत्यंत परिशुद्ध निर्वाण. आणि जो मग्ग आहे त्या मग्गचा अर्थ काय होतो मला माहिती आहे, मार्ग. पण ह्याच्यामध्ये विशेष अर्थ दिलेला आहे मग्गचा, परिशुद्ध निर्वाणाचा उपाय असा अर्थ दिलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे विशुद्धी मग्ग म्हणजे मलरहित अत्यंत परिशुद्ध निर्वाण आणि मग्ग म्हणजे परिशुद्ध निर्वाणाचा उपाय म्हणजे विशुद्धी मग्ग. ह्याच्यामध्ये या ग्रंथामध्ये आपल्याला निर्वाण प्राप्तीचे 3 आधार दिलेले आहे. हा ग्रंथ कशावरती आहे? कोणी सांगेल का? हा ग्रंथ प्रामुख्याने कशावरती आहे? प्रामुख्याने हा ग्रंथ कशावरती आधारित आहे? सील, समाधी आणि पय्या हे 3 याच्यात करून बरोबर विमुक्तीपर्यंत कसं पोहोचायचं? बरोबर. शील समाधी निर्वाण प्राप्तीचे 3 आधार आहेत, शील, समाधी आणि पय्या. हे निर्वाण प्राप्तीचे 3 आधार आहेत. परंतु हा ग्रंथ प्रामुख्याने समाधीवरती आधारित आहे. याच्यामध्ये आपल्याला समाधीचे म्हणजे मेडिटेशनचे 40 प्रकार दिलेले आहेत. त्याला 40 कसीन म्हणतात. आणि कसीनचा अर्थ काय होतो? ऑब्जेक्ट फॉर मेडिटेशन. ऑब्जेक्ट फॉर मेडिटेशन म्हणजे कसीन. 40 कसीन याच्यामध्ये वर्णन केलेले. आपण ज्यात एक शिकतो ना आपण सध्या सतत विपස්සना,
तर त्याच्यात एक कसिना येते. असे अजून 39 प्रकारची कसिना आहेत. तर हा समाधीवरती डिपेंड असलेला हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ इसवी सनाच्या 4-5व्या शतकाच्या आसपास लिहिला गेला. त्याच्यानंतर 1,500 वर्षापर्यंत या ग्रंथाचा कुठेही उल्लेख नव्हता. म्हणजे हल्लीपर्यंत, आधुनिक काळापर्यंत या ग्रंथाचा कुठेही उल्लेख नव्हता. जेम्स एच वुड्स हे हॉवर्डचे जे स्टुडंट होते, एक स्कॉलर होते तिथले हॉवर्डचे, यांनी श्रीलंकेमध्ये या ग्रंथाचं अध्ययन केलं आणि 1911 सालापासून ते 1925-26 सालापर्यंत या ग्रंथाचं त्यांनी संपादन करण्याचं काम केलं. म्हणजे 16 वर्ष लागले त्यांना या ग्रंथाचं संपादन करायला. ते सतत अमेरिका श्रीलंका असं या ग्रंथाच्या अध्ययनासाठी अपडाऊन सुद्धा करत होते. आणि फायनली त्यांनी हा ग्रंथ 1927 साली अमेरिकेमध्ये इंग्रजीमध्ये प्रसिद्ध केला, विशुद्धिमग्ग नावाचा ग्रंथ. त्याच्यानंतर 1925 मध्ये, त्याच्या अगोदर एक वर्ष, 1925 मध्ये आचार्य धम्मानंद कोसंबी यांनी समाधी मार्ग नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. तो ग्रंथ विशुद्धी मग्गवरतीच आधारलेला ग्रंथ आहे. म्हणजे त्याचा काही भाग त्या समाधी मार्गामध्ये आलेला आहे. सर्व नाही आलेला आहे, पण थोडंफार आलेलं आहे, त्यांना टच केलेलं आहे. आणि त्यांनी विशुद्धी मग्ग या ग्रंथावर केलेलं भाष्य पण आहे ते ऍक्च्युली. त्याच्यानंतर 1956 आणि 57 साली भिक्खू धर्मरक्षी, ज्यांचं व्याकरण आपण पाहतो, भिक्खू धर्मरक्षी त्यांचं पाली व्याकरण, त्या भिक्खू धर्मरक्षितांनी 1956-57 साली 2 भागामध्ये या ग्रंथाचं हिंदीमध्ये हे केलं होतं, अनुवाद केला होता आणि ते प्रकाशित केलं होतं 1956-57 साली. हा ग्रंथ आपण थोडक्यात पाहूया. विशुद्धी. अच्छा, हा काय होतंय सर? क्लिअर नाही येते आवाज, सारखा अडकतो. आवाज क्लिअर येत नाहीये, अडकतोय तुमचा सारखा आवाज, त्याच्यामुळे अर्ध कळत नाहीये. अडकतोय का? हा, आता येतोय का? हो सर, येतोय. येतोय का आवाज? आवाज येत होता पण मध्ये मध्ये अडकत होता. परत अडकलाय पूर्ण व्हिडिओ, अजिबात येत नाही. व्हिडिओ स्टॉप झाला. स्टक झालाय सर व्हिडिओ. अगं तसं ते आधीच माझा फेवरेट तिचा परत. अरविंद सर समाव डिस्कनेक्ट झालेले आहेत, तर ते पुन्हा जॉईन होईपर्यंत थांबावं लागेल आपल्याला. काय हवंय? येतोय का आवाज? आवाज येतोय? आवाज येतोय का तुम्हाला? हो सर येतोय. व्हिडिओ नाहीये पण आवाज येतोय. आचार्य बुद्धघोषांचा विशुद्धिमग्ग हा ग्रंथ सर्वात महत्वपूर्ण ग्रंथ आहे, ज्याला बुद्ध धम्माचा विश्वकोश समजले पाहिजे. बुद्ध धम्माविषयी किंवा धम्मसाधनेविषयी असा कोणताच महत्वपूर्ण विषय नाही की ज्याचे विस्तृत विवेचन या ग्रंथात केले गेलेले नाही. जणू संपूर्ण पिटक आणि अनुपिटक ग्रंथाचे मंथन आचार्य बुद्धघोषांनी आपल्या या ग्रंथामध्ये केलेले आपल्याला पाहावयास मिळते. विशुद्धिमग्ग म्हणजे विशुद्धीचा मार्ग.
आता येतोय का आवाज? हॅलो. आहे सर, क्लिअर आहे सर. ओके ओके. विशुद्धी मग विशुद्धीचा मार्ग अत्यंत परिशुद्ध असणारे जे निर्वाण आहे ते कसे प्राप्त करावे याचा मार्ग आहे. हा ग्रंथ महाविहारवासी भिक्खूंच्या उपदेशावर व विवेचनावर आधारलेला आहे. ज्यांना विशुद्धी प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी त्याचे अध्ययन करावे अशी विनंती त्यांनी सदर ग्रंथाच्या प्रस्तावनेत केलेली आहे. निर्वाण प्राप्तीच्या साधनेत अनुक्रमे शील, समाधी व पय्या या 3 प्रमुख भूमिका आहेत. या भूमिका संयुक्त निकायामध्ये बुद्धांनी देवपुत्र कोड्याला दिलेल्या उत्तरात व ज्या गाथेवर प्रस्तुत भाष्य केले जाते त्यात आलेल्या आहेत. संयुक्त निकायाच्या पुढील 2 गाथांचा अर्थ समजावून सांगण्याच्या ग्रंथाची रचना केलेली आहे. ती एक गाथा होती अंतोजटा बहिजटा आणि दुसरी गाथा होती सीले पतिठाये नरो. या 2 गाथा सगात वग्गो आणि सती वग्गो या 2 संयुक्त निकायातल्या वग्गातल्या. त्याच्यानंतर पहिली गाथा प्रश्न रूपात आहे तर दुसऱ्या गाथेत भगवंतांनी उत्तर दिलेले आहे. विशुद्धी मग्गात 23 परिच्छेद असून त्यापैकी पहिले 2 शील निरूपणावरती आहेत. परिच्छेद 3 ते 13 मध्ये समाधीचे विवेचन आहे व उर्वरित 14 ते 23 परिच्छेदात प्रज्ञेचे निरूपण केलेले आहे. तसेच सदर ग्रंथात अट्टकथांशी संबंध असलेल्या सर्व विषयाची चर्चा असल्याने याला विशुद्धी मग्ग अट्टकथा असे सुद्धा म्हणतात. यावरून असे लक्षात येते की अट्टकथांचा अभ्यास करण्यासाठी सदर ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे. आचार्य बुद्धघोषांनी लिहिलेल्या सर्व अट्टकथा जरी लुप्त झाल्या आणि केवळ विशुद्धी मग्ग हा ग्रंथ शिल्लक राहिला तरी संपूर्ण जगात बुद्धघोषांच्या विद्वत्तेची कीर्ती आणि त्यांनी पाली साहित्याची केलेली अनमोल सेवा अमर राहील. आपण 2 छोट्या ह्याच्यामध्ये आपण ते टॉपिक पाहिलेले आहेत, ती थोडक्यात माहिती घेतलेली आहे. तरी आपल्याकडे हे दोन्ही ग्रंथ असतील तर याचं वाचन, अध्ययन जरूर करावं आपण या गोष्टीचं. आजचं लेक्चर आपण इथे थांबूया. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. भंडारी सर, हा ते चट्टोवग्गन दुसरे कोणतं बोलले ते महानामवंतीने 2? सगात वग्गो, सगात वग्गो, सगात ओके. आणि एक आहे सती वग्गो. सती वग्गो, ओके ओके. आणि मी काय म्हणतो सर, संयुक्त निकायामध्ये संयुक्त निकाय. हा अच्छा. हा जो विशुद्धी मग्ग हा ग्रंथ कुठे मिळेल आपल्याला? आपल्या वेबसाईट वरती त्याची पीडीएफ मिळेल बघा तुम्हाला, लिटरेचर मध्ये. असं आहे का? नसेल तर मला पाठवेल, माझ्याकडे आहे ती पीडीएफ. असेल तर पाठवा, मग मी तुम्हाला पैसे पाठवून देतो, सेंड करतो. नाही पीडीएफ आहे, पीडीएफ आहे का? बरं, एक काम करा, सेंड करा परत एकदा. हा, मी तुम्हाला लिंक पाठवतो, तिथे असेल तर ती सेव्ह करून घ्या. ओके सर, हो चालेल चालेल. हो हो, थँक्यू, धन्यवाद. कोणाला काही प्रश्न आहे का? भंडारे सर, आचार्य बुद्धरक्षित हे बुद्धघोष हे अर्हत नव्हते, हे खरं आहे का? म्हणजे तसं मी वाचलं होतं त्याच्यात त्यांच्या. ते अर्हत होते की नव्हते याबाबत अजून काही निश्चित असं लिखाण नाहीये किंवा कोणाचं हे नाहीये त्याच्यावरती. तुम्ही काय वाचले ते अर्हत नव्हते म्हणून? असं कशामध्ये वाचले तुम्ही? असं मी 2-3 याच्यात वाचलं, असं मला कळलं की जेव्हा ते परत येतात ते लिहून भारतात, तर मला आता पुसटचं आठवत आहे, म्हणजे पुढे डिटेल्स नाही वाटत आहे, पण जेवढं मला आठवत आहे की त्याच्यावरून असं वाटलं की ते अर्हत नव्हते म्हणून. नाही, ते अर्हत नव्हतेच ते, कारण पहिल्या शतकानंतर आपल्याला अर्हत पाहायलाच मिळत नाही जास्त, आणि कोण होते का त्याच्यानंतर त्याचं आपल्याला वर्णन मिळत नाही कुठेच. असं आहे. त्यांना आपण त्रिपिटकाचार्य म्हणू शकतो त्यांना आपण. तर आपण कसीन आणि कम्मठ्ठाण हे पर्यायवाची शब्द म्हणून वापरतो का? नाही, पर्यायवाची नाही. कसीनचा अर्थ वेगळा होतो आणि कम्मठ्ठाणचा अर्थ वेगळा होतो. कम्मठ्ठाण म्हणजे जेव्हा तुम्ही त्या साधना हे करण्यासाठी आपल्या गुरुला हे करतात त्यावेळी तुम्हाला ते एखादं कम्मठ्ठाण देतात, ते त्याला कम्मठ्ठाण म्हणतात ते. आणि ह्या जे प्रकार आहेत ना, हे जे प्रकार आहेत 40 वेगवेगळे समाधीचे, त्याला कसीन म्हणतात.
मग आपल्याला म्हणजे हे कसेन आणि याचं जे आहे म्हणजे अशी फोड ते आपल्याला मिळू शकेल का, म्हणजे त्याच्यावर एखादा लेक्चर की कसेन कुठले आहेत आणि जन्मस्थान कुठले आहेत? हो 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 मिळेल 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 त्याच्यावरती तुम्हाला. तुमच्याकडे ह्यांचा संग्रह आहे का, गोयंका गुरुजींचा त्रिपिटक में सम्यक संबुद्ध म्हणून बघा 6 खंड आहेत त्याचे, ते आहेत का तुमच्याकडे? किंवा त्यांच्या वेबसाईट वरती त्यांची बरीच पुस्तकं ना सध्या फ्री डाउनलोडिंग साठी आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सापडते का पहा. त्याच्यामध्ये VRI ची वेबसाईट आहे ना, विपसना रिसर्च इन्स्टिट्यूटची, त्याच्यामध्ये ना डाउनलोडिंग साठी त्यांची बरीच पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये त्रिपिटक में सम्यक संबुद्ध आहे का पहा, जर मिळालं तर अतिउत्तम. त्याचे कम्मठान दिले गेलेले आहेत. बरं सर, माझा एक प्रश्न आहे. कॅनॉनिकल आणि पोस्ट कॅनॉनिकल हे ठरवण्याचं आधार आणि निकष असे काय आहेत की कशावरून ते आपण ठरवतो? त्याच्या रचनेवरून ठरवतो ते आपण, की कुठल्या काळामध्ये त्याची रचना झालेली आहे त्याच्यावरून ठरवतो. म्हणजे काळ एवढं एकच आहे का त्याचं हे क्रायटेरिया? आता पहिल्या संगीतीमध्ये आपण काय पाहतो की त्रिपिटक पहिल्यांदा हे झालं, संगायन झालं, त्रिपिटकाचं संगायन झालं. त्रिपिटक म्हणजेच बुद्ध वचन ज्याला आपण म्हटलं जातं. पहिल्या संगीतीमध्ये त्याचं संगायन झालं, कंठस्थ झालं. दुसऱ्या संगीतीत सुद्धा ते कंठस्थ होतं. आणि त्याच्यानंतर काही जे ग्रंथ निर्माण झाले, फॉर एक्झाम्पल हा मिलिंद पय्य ग्रंथ, आता ह्याची रचना इसवी सनाचं पहिलं शतक मानलं जातं ह्याची रचना, आणि ह्याचे प्रमुख मिलिंद मार्क्सेन आहे. त्यामुळे त्यांची प्रश्नोत्तरं त्याच्यामध्ये आलेली आहेत. आपण विशुद्धिमग्ग पाहिलं तर विशुद्धिमग्गाचे रचनाकार आपल्याला माहितीच आहेत कोण आहेत, ते बुद्धघोष आहेत. आणि बुद्धघोषांनी समाधीवरती पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे हे जे पोस्ट कॅनॉनिकल जे आहेत, नंतरचे आहेत जे त्रिपिटकोत्तर साहित्य, त्याचं रचना काळावरून आपल्याला हे त्रिपिटकोत्तर साहित्य आहे म्हणून आपल्याला कळतं ते. म्हणून त्याची गणना नंतरच्या ह्याच्यामध्ये होते, त्रिपिटकोत्तर साहित्यामध्ये त्याची गणना होती. तसे श्रीलंकेत सुद्धा काही साहित्य, वंश साहित्य वगैरे लिहिले गेले, अबदान लिहिले गेले, ते सुद्धा त्रिपिटकोत्तर साहित्यामध्येच त्याची रचना होते. आणि हे जे अर्थ सांगणाऱ्या कथा आहेत, अट्टकथा, त्या आपल्याला त्याचा संदर्भ ह्याच ह्याच्यामध्ये सापडतो बुद्धघोषांच्या ह्याच्यात, की भंते हे महामहिंद आपल्यासोबत कंठस्थ त्रिपिटक आणि अट्टकथा, त्याच्या अर्थकथा सोबत घेऊन गेले होते अशोकाच्या काळामध्ये. त्याच्यावरून ते ठरतं की हे त्रिपिटक साहित्य आणि त्रिपिटकोत्तर साहित्य आहे, त्रिपिटकाच्या नंतरचं साहित्य आहे असं. आणि मग ते संहितेमध्ये ठरवलं जातं की कोणत्या साहित्याला कशामध्ये स्थान द्यायचं आहे. म्हणजे हे बुद्धवचन आहे का, ते बुद्धवचन आहे तपासल्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतरच त्याला साहित्यामध्ये स्थान मिळतं. जसं की आपल्याला पाहायला मिळतं कथावस्तू ग्रंथाला आपल्याला 3ऱ्या शतकामध्ये निर्माण झाला तो, इसवी सन पूर्व अशोकाच्या संगीतीमध्ये निर्माण झाला. पण त्याला स्थान कुठे मिळालं त्या कथावस्तूला? त्रिपिटक साहित्यामध्ये स्थान मिळालं. तर त्यांनी काय चेक केलं होतं की बुद्धवचनं आहेत का म्हणून. या भिक्खूंनी चेक केली आणि ती बुद्धवचनं असल्याची शाश्वती त्यांना पटल्यानंतर, शिक्कामोर्तब केल्यानंतर त्याला त्रिपिटक साहित्यामध्ये स्थान मिळालं. त्याच्यानंतर कोणत्याही ग्रंथाला त्रिपिटक साहित्यामध्ये स्थान मिळालेले नाही. नंतरचे सगळे ग्रंथ त्रिपिटकोत्तर साहित्यामध्ये त्यांना गणले गेलेले आहेत. ओके सर, थँक्यू. कोणाचा काय प्रश्न आहे का अजून? एंड करूया आपण मीटिंग. हो सर. आपण काय प्रश्न असेल याच्यावरती व्हॉट्सअप ग्रुपला विचारा, काही हरकत नाही. आणि तुमचा होमवर्क नेहमी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा आणि कम्प्लीट कॉन्सन्ट्रेशन तुमच्या क्लासवर ठेवा. काही खाऊ नका मध्ये, प्लेटचा आवाज येतो तुमच्या. एंड करूया मीटिंग आपण. सॉरी सर. हा नाही हरकत नाही, पण तुमचे ऑडिओ बंद ठेवत जावा. हो ते लक्षात नाही आलं त्यावेळेला. जयवीन सर, मी त्याची फॉर्म पाठवला पण ना फोटो नाही सेंड केलाय, तर फोटो त्याच्यावरच सेंड करायचा का?
ईमेल आयडी वरती फोटो सेंड करा ना, काय हरकत नाही. आणि बाकी तिथे लिहिलंय बघा खाली ईमेल वरती तुमचा. बाकी काही नाही पाठवायचं, फक्त तुमचा फॉर्म फिलअप करून पाठवा तो तेवढा, तो ईमेल वरती येईल आणि तुमचा फोटो सेपरेट पाठवायचा आहे. अच्छा, ते ईमेलवर सेपरेट ईमेल वरती पाठवा. हा, ईमेल वरतीच पाठवा तो. थँक्यू सर. तर भंडारे सर, तुमच्याकडे मराठीचं PDF आहे का विशुद्धी मग्गाचं, म्हणजे धम्मरक्षितांचं? हिंदी असेल, हिंदीच आहे का? अच्छा अच्छा. त्यांचं हिंदीत आहे, पण ते भिक्खू धर्मरक्षितांचं ना, भिक्खू धर्मरक्षितांचं हिंदीमध्ये आहे ते. 1956 आणि 57 ला 2 भाग त्यांनी जे पब्लिश केले ते हिंदीत आहेत. त्याचं PDF असेल, मी माझे पाहिलं होतं, PDF असेल तर पाठवतो. आणि इंग्लिश जर वेबसाईट वरती असेल मी चेक करतो, माझ्या लक्षात येत नाहीये. नसेल तर मी पाठवतो, माझ्याकडे आहे. इंग्लिश आहे. हो, दोन्ही पाठवत. इंग्लिशचं आहे, फक्त ते यांचा भिक्खू धर्मरक्षितांचा सेकंड पार्ट तो डाउनलोडच होत नाहीये म्हणजे याच्यातनं तरी. परत मिलिंद पय्याचं सुद्धा इंग्रजी व्हर्जन ह्याच्यावरती आहे, आपल्या वेबसाईट वरती आहे डाउनलोडिंगला. ते हवं असेल तर ते घेऊ शकता. जर हिंदी मराठी मला मिळालं तर मी पाठवेन ते ग्रुपवरती आपल्या. हो. सर, मिलिंद पय्याचे व्हॉल्युम्स नाही आहेत ना, एकच बुक आहे का असं? ते जर PTS लंडनचं घेतलं तर त्याचं व्हॉल्यूम आहे, 2 व्हॉल्यूम आहेत त्याचे PTS लंडनचे. आणि असं दुसरं आहे ते एकाच ह्याच्यामध्ये आहे, आपल्या वेबसाईट वरती आहे वाटतं ते. आणि जर तुम्ही जर मराठीमधून आणि हिंदीमधून जर ते घेतलं तर ते मराठी आणि हिंदी मधलं एकच ग्रंथ आहे. आणि त्याच्यात तुम्ही हिंदी मधलं जर घेतलं स्वामी द्वारकादास शास्त्री यांचं, त्यांनी वरती पाली दिले आणि खाली त्याचं ट्रान्सलेशन दिलं हिंदीमध्ये. तर ते खूप आहे ते स्वामी द्वारकादास. सर, तुमचा ऑडिओ म्यूट झालाय सर. ते मी हिंदी बद्दल तुम्हाला सांगत होतो. स्वामी द्वारकादास शास्त्री यांचं पाली हिंदी असे मिलिंद पय्या म्हणून पुस्तक आहे. त्यांनी बऱ्याच खंडांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे. त्यांनी चांगला अनुवाद दिला, पाली आणि हिंदी अनुवाद दिला, त्यामुळे ते समजण्यासाठी त्याचे अर्थ आपल्याला एकाच पेज वरती आहेत. ते खूप आपल्याला हे पडतं, चांगलं पडतं, ते सोयीचं जातं ते आपल्याला. तर ती एक ग्रंथ मिळवण्याचा प्रयत्न करा. फार महागडे ग्रंथ आहेत ते, पूर्ण त्यांचा सेट घ्यायचं, काहीतरी 5-1 हजार रुपयाचा त्यांचा सेटच आहे तो पूर्ण. तो वाराणसीमध्ये तुम्हाला मिळेल तो, किंवा औरंगाबाद मध्ये अर्धे ग्रंथ होते, मी पाहिले होते, तिथे तुम्हाला मिळेल औरंगाबाद मध्ये. अजून काय विचारायचं आहे कोणाला? हॅलो. हा बोला. सर, माझ्याकडे एक राजा मिलिंदचे प्रश्न, BC कांबळेंचा एक खंड दुसरा आहे, त्याच्यामध्ये काय आहे का म्हणजे? मिलिंद आपले BC कांबळेंचा खंड मला माहिती, माझ्याकडे पण येतो. फार जुनं पुस्तक आहे ते. सदानंद स्थवीर यांचं पुस्तक चांगलं आहे त्याच्यापेक्षा. हो का? त्या BC कांबळेने ते अनुवादक केलंय. हो, अनुवादक आहे BC कांबळे. हो, खंड दुसरा म्हणून आहे. फार जुनं पुस्तक आहे ते. आहे माझ्याकडे ते पुस्तक आहे, मी वाचलेलं आहे, ते पाहिलेलं आहे, थोडंसं टाळलेलं आहे. माझ्याकडे दुसरं सदानंद स्थवीर यांचं पण आहे, ते पण तुम्हाला चांगलं आहे पुस्तक. त्यांच्यापेक्षा त्याचा अनुवाद मला आवडला त्या भिक्षूंचा. ठीक आहे. क्वेश्चन्स ऑफ किंग मिलिंद आपल्या वेबसाईट वरती आहे, एकच ग्रंथ आहे तो, तुम्ही डाउनलोड करू शकता. पाथ ऑफ प्युरिफिकेशन विशुद्धी मग्ग म्हणून पण ग्रंथ आहे आपल्या वेबसाईटवर, तो पण तुम्ही डाउनलोड करू शकता. चालेल. ओके सर. थँक्यू सर. एंड करूया आपण मीटिंग. ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू सर.